हॅलो, नमस्कार. अर्थव्यवस्था हा घटक किंवा अर्थशास्त्र हा विषय आणि कंबाईन पूर्व परीक्षा यावरची जी टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे त्यातला आपला हा आजचा जो पेपर होता तो मेन फोकस हा इकॉनॉमिक्स विषयावर होता. ठीक आहे. सो याच्यातले जे काही नियर अबाउट 85 क्वेश्चन्स आहेत आपले त्याचं डिस्कशन आपण इथे घेऊया. बिफोर स्टार्टिंग प्रॉपर 1 बाय 1 क्वेश्चन डिस्कशन त्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची, आपण टार्गेट जे आहे कंबाईन पूर्व परीक्षा ठेवलेलं आहे आणि त्याचे इकॉनॉमिक्सचे 15 प्रश्न आहेत. ज्यातील तुम्ही जर बघितलात तर आता महाराष्ट्रातले एवढे विद्यार्थी तयारी करतायत, हजारो लाखो विद्यार्थी आहेत. प्रत्येक गावात आपण जर बघितलात तर या विषयासाठी त्यांनी कन्सेप्टवर काम केलेलं आहे, फॅक्ट्सवर काम केलेलं आहे किंवा बऱ्यापैकी सगळ्यांचे सोर्स सुद्धा कॉमन असतील. बरोबर, फार रेअर काय 2-3 गोष्टी चेंज असतील. मॅक्झिमम कोळंबे सरांचं, देशले सरांचं याच गोष्टी आपण फॉलो करतोय ना. दरवर्षी आयोगाचा जो टॉपिक आहे किंवा सिलेबसचा पॉइंट आहे तो काही चेंज होतोय का? सिलेबस पण तोच आहे ना. म्हणजे एवढं सगळं असून सगळेजण अभ्यास करतात, पुस्तकं तीच आहेत, त्याच्यानंतर कन्सेप्ट तीच आहे, त्याच्यानंतर परीक्षाही तीच आहे. असं सगळं असूनही या सगळ्यांचा विचार करून तुम्ही बघा स्कोर मात्र विद्यार्थ्यांचा येत नाही किंवा रिझल्ट येत नाही. हा नेमका प्रॉब्लेम काय इकॉनॉमिक्स बाबतचा? तुमच्यापैकी किती जुने विद्यार्थी असतील त्यांनी बघा 2-2, 3-3 मेन्स दिलेले आहेत, 5-7 वर्ष झाला अभ्यास केलेला आहे, पण दरवर्षी काही चेंज होत नाही ना, तरीही काय रिझल्ट येत नाही. हा एक सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर मला तुम्हाला या टेस्ट मधून या डिस्कशन मधून द्यायचा आहे. इथं तुम्हाला काही गरज आहे घ्यायची तर ते म्हणजे तुमचा अप्रोच, ज्याला आपण एमसीक्यू अप्रोच म्हणतो किंवा एक्झाम ओरिएंटेड अप्रोच म्हणतो. याची कमतरता मला जाणीव झाली. म्हणजे विद्यार्थ्यांसोबत चर्चा करतो, जे फोन होत आहेत किंवा भेटून बोलतात त्यांच्याबाबत हेच आहे, सगळं आम्ही तेच वाचतो. सगळं असं करूनही मार्क्स का नाहीत इकॉनॉमिक्समध्ये? तर अप्रोच बदलणं गरजेचं आहे. तुम्ही बघा मी आजच्या टेस्टचे प्रश्न फ्रेम करताना लिटरली या सगळ्या गोष्टी विचारात घेतलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला काही प्रश्न मी कन्सेप्च्युअल विचारलेत, याचा अर्थ मला तुमच्याकडून ते कन्सेप्ट क्लिअर आहे का नाही हे बघायचं. बऱ्याच वेळा आपण साधी गोष्ट सांगतो तुम्हाला, दारिद्र्याचा अभ्यास करतो. दारिद्र्यामध्ये कन्सेप्ट आहेत सापेक्ष, निरपेक्ष. आता तुम्हाला तर विचारलं की काय सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, सांगता येईल का? वाचण्यात आलेले का नाही? ओळखीचे कन्सेप्ट काय नव्याने विचारली का? नाही. मग आपण परफेक्ट सांगू शकत नाहीत, हा प्रॉब्लेम. आयोगाने इथून पुढे तुम्हाला बऱ्यापैकी डिफरन्स गोष्टी विचारल्या आहेत. 2 कन्सेप्ट मधला फरक तुम्हाला माहिती पाहिजे, काही फॅक्च्युअल डेटा आहे, टू द पॉइंटच माहिती पाहिजे. कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपण आयोगाच्या पॅटर्नचा नुसता वरवरचा अभ्यास करतो पण तो फॉलो करत नाहीत आपण, ते तुम्हाला फॉलो करायची इथं आवश्यकता आहे. आता टेस्ट झाल्यानंतर आता कितीतरी विद्यार्थी टेस्ट देतात पण वरवरचा स्कोर करतात आणि सोडून देतात. हीच चूक आपल्याला करायची नाहीये. तुम्ही आता पेपर दिल्यानंतर एकूण अटेम्प्ट किती झाला तुमचा, अटेम्प्ट मध्ये करेक्ट क्वेश्चन्स किती आलेत, एकूण किती प्रश्न तुमचे चुकलेले आहेत, इथपर्यंत आपण जनरली सगळे काढतो. पण चुकलेल्या प्रश्नांमध्ये समजा फॉर एक्झाम्पल तुमचा आकडा इथं असेल 30 प्रश्नांचा, 30 प्रश्न चुकले किंवा 20 व्हॉट एव्हर जे काय असेल ते, त्याच्यामध्ये कधी आपण डिटेलमध्ये अभ्यास केलाय का किंवा अनालिसिस केलाय का? चुकलेल्या प्रश्नापैकी किती प्रश्न माझे कन्सेप्टवर चुकले होते, किती प्रश्न फॅक्ट्सवर चुकले होते, किती प्रश्न असे अनालिटिकल होते जे थोडं अंडरस्टँडिंग बेस्ड प्रश्न होते ते किती चुकलेत, किंवा सिली मिस्टेक्स किती झाल्यात, असं खरंच कधी आजपर्यंत कोणी केलेलं आहे एवढं मायक्रो अनालिसिस? आणि नाही केल्यामुळे तर मग आपल्याला परत 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 एक्झाम द्यावं लागतात आणि 5-5, 6-6 वर्ष अभ्यासाला लागतात. ह्याच्यामुळे तुम्हाला काय होतं, आपण कुठे चुकतोय, कुठे कमी आहेत हे कळतं ना. बरं, हे आता समोर आलेल्या गोष्टी चांगल्या आहेत ना, पेपरमध्ये गेल्यानंतर तिथं कळाल्यावर झालं, एक पेपर गेला, 1 वर्ष गेलं, पुढची परीक्षा परत. म्हणजे एवढं आपण जर कॅज्युअली घेत असाल तर ऑब्व्हियसली रिझल्ट कसा येणार तुम्ही सांगा. इथं तुम्हाला काही प्रश्न कन्सेप्टची चुकत असेल तर तुम्ही इथंच वर्कआउट करा की या टॉपिकवरचे माझ्या कन्सेप्ट क्लिअर नाहीये, चला वर्कआउट करा, पुढच्या वर्षी चुकले नाही पाहिजे. फॅक्ट्स आयोग आजही कितीतरी फॅक्च्युअल डेटा टू द पॉइंट जशाल तसं विचारतो. जास्त लांब कशाला, राष्ट्रीय उत्पन्न समिती घ्या ना, किती वेळा आयोगाने मागच्याही कितीतरी वर्षी पेपरला विचारले, आजही परत तो प्रश्न विचारला लेटेस्ट या परीक्षेला, आता मागची प्रिलिम झालेली. मग आजही तुम्हाला पाठ आहे का? अशा साध्या प्रश्नांना लिटरली पर्यायाची सुद्धा गरज पडली नाही पाहिजे. राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना मग 1947 आहे, 48 आहे की 49 आहे हे कन्फ्युजन नसलं पाहिजे. त्याचे अध्यक्ष कोण आहेत, विदाऊट ऑप्शन तुम्ही या प्रश्नांचं पर्यायाचं उत्तर दिलं पाहिजे. तेव्हा आपण म्हणतो की खरंच म्हणजे जे महाराष्ट्रात पहिले येतात, रँकवाले येतात ना, ते कसे एवढे मार्क्स मिळवतात. आणि आता कॉम्पिटिशन प्रचंड वाढलेलं आहे, तुम्हाला ऍव्हरेज मार्क घेऊन चालणार नाही. 45 आले, 50 आले, आता 60, 65 प्लस तुमचा स्कोर असला पाहिजे. त्यासाठी किती परफेक्शन असणं गरजेचं बघ. सिली मिस्टेक्स किती झाल्यात ह्या फाइंड आउट करा, किती क्वेश्चन्स अटेम्प्ट केलेले नाहीयेत, मग ते कोणत्या एरियाचे आहेत, कुठल्या टॉपिकचे आहेत, एवढं मायक्रो अनालिसिस तुम्ही करा आणि मला सांगा तुमचं आउटपुट कसं येतं. तुम्ही प्रयत्न करून बघा, हे सगळं जे आहे ना वर्कआउट करा टेस्टचं. आणि इथं जे काही तुम्ही आकडे आहेत ना हे लिहिलेले, पुढच्या टेस्टमध्ये हे कमीत कमी झाले पाहिजे. इकॉनॉमिक्स बाबत बोलतोय मी. आणि मग ती इम्प्रुव्हमेंट तुम्हाला पेपरमध्ये कामाला येईल. आज नाही, तुम्ही पेपरला जा, प्रिलिमला कंबाईनच्या, तिथे तुम्हाला गजानन भस्के सर आठवतील आणि ही सगळ्या गोष्टी आठवतील.
त्यामुळे वेळ वाया घालवू नका. हे सगळं खटाटोप एवढी मरमरी तुमच्यासाठी करतोय. प्रत्येक प्रश्नातला पर्याय, तुमची मानसिकता कुठं कमी पडतोय, आयोग कुठं विचारतोय, या सगळ्या गोष्टींची मर्ज करून एकत्रित करून क्रक्स करून तुमच्या समोर ठेवलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आता आपण या प्रश्नांना सामोरे जाऊया. ठीक आहे. सो हे सगळं सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे, इतरांना जे वर्ष लागले ते तुम्हाला लागू नयेत. मुलं कुठं चुकतायत आणि आता जे जुने विद्यार्थी त्यांनी चुका दुरुस्त करणं अपेक्षित आहे, नव्याने ह्या चुका टाळणं अपेक्षित आहे. आणि मग परीक्षेमध्ये ऑटोमॅटिकली परफॉर्मन्स तुमचा वाढतो. ठीक आहे. चलो सो लेट स्टार्ट. पहिला प्रश्न, खाली नमूद करण्यात आलेल्या बाबींपैकी कोणत्या बाबी घटक प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे 1991च्या आर्थिक संकटाला कारणीभूत आहेत? आता आपलं 1991चं आर्थिक संकट आलं होतं, आपल्याला माहिती, अर्थव्यवस्था पूर्ण कोलॅप्स झाली होती. कुठले घटक याला रिस्पॉन्सिबल आहेत? तर उद्योग क्षेत्रातील आरक्षण जे सरकारने लावलं होतं 1947 ते 1991, हा जो एवढा कालावधी आहे ना, या सगळ्या कालावधीमध्ये तुम्हाला सरकारचं धोरण नेमकं काय होतं याचा अभ्यास असला पाहिजे. मग माहिती आपल्याला 47 पासून पुढे सरकारने खाजगी क्षेत्रावर बंधन टाकली होती, निर्बंध टाकली होती. खूप जास्त सरकारचं नियंत्रण होतं, हस्तक्षेप होतं. मॅक्झिमम सगळ्या गोष्टी सरकारकडे कंट्रोलमध्ये होत्या. या सगळ्या गोष्टींचा नकारात्मक परिणाम झाला आणि आपली अर्थव्यवस्था 1991ला संकटात सापडली. मग इथं पहिला ऑप्शन दिलाय की उद्योग क्षेत्रातील आरक्षण, म्हणजे काही उद्योग सरकारने स्वतःकडेच ठेवले होते आरक्षित, खाजगी उद्योग व्यवसाय तिथे येऊ शकत नव्हते. आणि बाकी ज्या उद्योगांना परमिशन दिली होती खाजगी व्यावसायिक उद्योग सुरू करू शकतील त्यासाठी परवाना लागत होता, त्याला आपण लायसन्स राज असं म्हणतो. हे विधान बरोबर आहे. पहिलं, परकी व्यापारावर असलेले निर्बंध, परकीय व्यापार विशेषतः आयातीवर बंधने असायची. कारण भारताची अर्थव्यवस्था आपल्याला माहिती, ब्रिटिशांनी फार मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण केलं होतं. मग आपल्या अर्थव्यवस्थेला उभारी द्यायची होती. मग दुसऱ्या देशातील वस्तू जर भारतात इझिली यायला लागल्या तर आपल्या देशातील उद्योगांनी तयार केलेल्या वस्तू विकल्या जाणार नाहीत ना. मग आपल्या देशातील उद्योजकांनी तयार केलेल्या वस्तू जास्तीत जास्त विकल्या पाहिजे, जेणेकरून आपल्या देशातील उद्योगांना फायदा होईल. त्यांना फायदा झाला की ते गुंतवणूक करतील, त्या गुंतवणुकीमार्फत रोजगार निर्मिती होईल, बेरोजगारी कमी होईल, अशा पद्धतीने आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास होईल. यासाठी दुसऱ्या देशातील वस्तूवर आयातीवर बंधन टाकली होती किंवा आयात कर जास्त लावला होता. दुसऱ्या देशातील येणारी गुंतवणूक, उद्योग व्यवसाय पण आपल्याला थांबवले होते किंवा अडवले होते. मग हा जो दुसरा प्रकार आहे परकीय व्यापारातील निर्बंधाचा भाग, हे सुद्धा बरोबर आहे. देशांतर्गत उद्योग व्यवसाय याबाबत असलेले परवाना धोरण, मी आता सांगितलं तुम्हाला, लायसन्स राज. भारतातील खाजगी व्यक्तीची मोनोपॉली निर्माण होऊ नये. ऑलरेडी आर्थिक विषमता फार जास्त होती भारतामध्ये, म्हणून खाजगी व्यक्तीकडे फार क्वचित मर्यादितच अधिकार देण्यात आले होते. ज्या व्यावसायिकांना, खाजगी व्यक्तींना उद्योग सुरू करायचा आहे त्याच्या आधी सरकारचा परवाना घेणं बंधनकारक होतं. त्यालाच आपण लायसन्स राज, परवाना धोरण पद्धती असं म्हणतो. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील घटना, आता आंतरराष्ट्रीय स्तरामध्ये काय येईल? आता ह्या गोष्टी इथे जे दिल्यात ना, आणि मी जे प्रश्न विचारतोय का तुम्ही सांगणं अपेक्षित आहे. वही आणि पेन घेऊन बसा, या सगळ्या डिस्कशनला रिव्हिजन टाईप मध्ये घ्या. म्हणजे काही गोष्टी इथं सगळ्याच आपण म्हणतो ते स्पून फिडिंग करणं, म्हणजे रेडीमेड स्वरूपात देणं, मग ते द्यायला काय नाही, हे इथं तुम्हाला दिलं की तुम्ही तसंच ऐकणार आणि पुढे जाणार, तुमच्या डोक्याला चालना मिळवतात. म्हणजे काही जे इथलचे प्रश्न आहेत, इथलचे हे मी डिस्कस करतोच आहे, पण उपप्रश्न त्याच्यातली एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन ही मी जी विचारतोय ती तुम्हाला येते का चेक करा. ज्यांना आलं त्यांना ठीकच आहे, व्हेरी गुड. आता मी जिथं विचारलं आंतरराष्ट्रीय घटना या कुठल्या आहेत तुम्ही सांगणं अपेक्षित. आणि ज्याला नाही आलं त्यांनी लगेच पुस्तक काढा आणि पटकन चेक करा की ह्या कुठल्या घटना आहेत जे 1991च्या आर्थिक संकटाला कारणीभूत होत्या. काय लिहिलं याच्यामध्ये? एक म्हणजे सोव्हिएत रशिया याचं विघटन, आणि दुसरं म्हणजे आखाती युद्ध. आठवलं का आता? म्हणजे ऑलरेडी आपण संकटाच्या जवळपासच होतो, त्याच्यात ही भर पडली की 1991च्या दरम्यान आखाती युद्ध सुरू झालं. त्याच्यामुळे आयात करण्यासाठी जे कच्चं तेल असेल त्याची किमती प्रचंड वाढल्या. ऑलरेडी आपल्याकडे परकीय चलनसाठा कमी होता. त्यासोबतच जी काही निर्यात आपल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरची होती ती रशियाला होती. सोव्हिएत रशियाचं विघटन झालं, ते देश वेगवेगळे झाले, तिकडे सगळं डिस्टर्ब झालं, त्याच्यामुळे निर्यात थांबली. पुन्हा परकीय चलनसाठा मिळायचा कमी झाला, आपला डॉलर. असा सगळा प्रकार हा आंतरराष्ट्रीय घटनामध्ये मोडतो. क्लिअर? म्हणजे हा 1991च्या बॅकग्राऊंडचा, पार्श्वभूमीचा भाग तुम्हाला सांगितला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. आता इथं आयात शुल्क आकारणीमुळे पुढे कोणता परिणाम देशांतर्गत बाबीवर दिसून येतो? एकतर समजा हा देश आहे आणि इकडे आपण काय करतोय, आयात शुल्क किंवा आयात कर लावतो देशात येणाऱ्या वस्तूवर. याचा परिणाम कुठल्या कुठल्या गोष्टीवर होईल? केंद्र सरकारच्या कर महसुलात वाढ होईल का?
केंद्र सरकारच्या कर महसुलात घट आणि इथं वाढ, देशातील उत्पादक उद्योजकांना संरक्षण मिळेल, देशाच्या परकीय चलन साठ्यात वाढ होईल. काय होईल सांगा. सरळ सरळ आपण काय करतोय, आयात कर आकारणीमुळे म्हणजे आयात कर लावतोय. सो आयात कर लावला तर त्यामार्फत देशात ज्या येणाऱ्या वस्तू आहेत त्याच्यावर सरकारला कर मार्फत महसूल मिळेल. म्हणून इथं बरोबर आहे, केंद्र सरकारच्या कर महसुलात वाढ होईल. केंद्र सरकारच्या कर महसुलात घट होईल का, नाही, म्हणजे हे चुकीचं आहे. देशातील उत्पादक उद्योग यांना संरक्षण मिळेल. दुसऱ्या देशातील वस्तू इथं आपण आयात करायला जर आयात कर लावला, समजा 100 रुपयाला एखादी चायनाची वस्तू आहे, त्याच्यावर सरकारने 20 रुपये टॅक्स लावला आयात कर, तर या 20 रुपयाला सरकारला उत्पन्न मिळालं. पण भारतामध्ये त्या वस्तूची किंमत आता 120 रुपये झाली ना, तर मूळ किंमत 100 आणि त्याच्यावर टॅक्स 20 रुपयाचा 120. मग भारतामध्ये त्याच वस्तूची किंमत जी भारतीय वस्तू आहे तिची मात्र 100 रुपयेच आहे, कारण तिला आयात कर लावायची थोडी गरज आहे, ती देशात निर्माण झाली ना. मग हा जो डिफरन्स आहे, चायनाची वस्तू 120 ला आणि भारताची 100 रुपयाला, लोक कुठली वस्तू विकत घेतील, भारताचीच घेतील ना, जी कमी किमतीची आहे ती. अशा पद्धतीनं इथं मात्र देशातील उत्पादक किंवा उद्योजक यांना संरक्षण मिळाले ना, यांना फायदा झाला. आणि मुळात आयात कर हा त्यासाठीच लावला जातो, आपल्या देशातील उद्योजकांना चालना मिळावी, जेणेकरून तिथं गुंतवणूक वाढेल, रोजगार निर्मिती वाढेल, बेरोजगारी कमी होईल, हा सगळा सरकारचा उद्देश असतो. आणि देशाच्या परकीय चलन साठ्यात वाढ होईल. आता इथं मात्र हे परकीय चलन साठ्यात वाढ होण्याचं डायरेक्टली काही नाही, ऍक्च्युली निर्यात वाढली पाहिजे, त्याच्यामुळे परकीय चलन साठ्यात वाढ होती. क्लिअर, कारण हे आयातीचा घटक सांगतोय आपण, इथे चर्चा करतोय, निर्यातीचा नाही. म्हणून ब आणि ड चुकीचं आहे. असे काही प्रश्न असतात, हे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहेत, म्हणजे तुम्हाला याचा रिलेव्हन्स डायरेक्टली कुठल्या पुस्तकात कशात मिळणार नाही. मुळात आयात कर म्हणजे काय आणि आयात कर लावला तर काय परिणाम होईल, या गोष्टी सगळ्या अंडरस्टँड, तुम्हाला एखादी कन्सेप्ट झाली, एखादा टॉपिक झाला तरच उत्तर देत आहे. ठीक आहे, म्हणजे हा सांगण्याचा उद्देश माझा, हा प्रश्न टाकण्याचा मागं प्रॉपर एक एक टॉपिक नीट समजून घ्या. आता ज्याला परकीय व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजेच IMF, वर्ल्ड बँक, WTO या गोष्टी नीट कळाल्यात त्यांनी उत्तर देऊ शकता, कारण सरळ सरळ बेसिक याच्यावर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, दीपम. आता हा एक आयोगाचा पॅटर्न मला आवर्जून जाणवला म्हणून तो टाकला. हा प्रश्न टाकण्यामागचा उद्देश स्टार मार्क करून घ्या, स्टार मार्क. इथून पुढे आपण अभ्यास करताना ना याला दुर्लक्ष करू नका. जे काही लॉंग फॉर्म आहेत याला तुम्हाला काय वेगळे सेपरेटली एफर्ट्स घ्यायचे नाहीत. आतापर्यंत आयोगाने डीबीटीचं लॉंग फॉर्म विचारलंय, LPGचं लॉंग फॉर्म विचारलंय, नीती आयोगाचं लॉंग फॉर्म विचारलंय. मग जर हे आयोग इंडिकेट करत असेल की आपल्याला हे लागणारी गोष्ट आहे, तर मग तुम्ही ह्याच्याकडे दुर्लक्ष का करताय. आजही बऱ्याच जणांना मी आता जर तुम्हाला विचारलं, तुम्ही सांगा बरं, नाबार्ड याचा लॉंग फॉर्म सांगा, सांगू शकाल कोणी. प्रॉपर सांगितलं पाहिजे सगळ्या याचा लॉंग फॉर्म सांगाल कोणी. बर, याचा लॉंग फॉर्म सांगा. सांगा ना आता प्रत्येकाचं. आणि जर येत असेल तर व्हेरी गुड, कारण हातचा मार्क आहे, ह्याच्यात फार अवघड आहे काय हे असं लॉंग फॉर्म वगैरे काय विचारणं. तुम्ही ज्या टॉपिकचा अभ्यास करताय ना त्या टॉपिक मध्येच ह्या गोष्टी आहेत, फक्त तो दृष्टिकोन नाहीये. मी म्हणून तुम्हाला एक्झाम मध्ये मार्क्स नाही येण्याचं कारण काय, आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधून जे घ्यायचं ते घेतच नाहीत. फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं वाचन मात्र अख्खी दुनिया करते, सगळे करतात, पण आयोगाचा पॅटर्न त्यातून घेतला पाहिजे ना. अप्रोच काय आहे त्या टॉपिककडे बघण्याकडे किंवा त्या सब्जेक्टकडे आपण कशा पद्धतीने बघितलं पाहिजे. इथून पुढे तुम्ही ज्याला सेल्फ स्टडी कराल, रिव्हिजन कराल, मी सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा, तुम्हाला डायरेक्टली रिफ्लेक्शन पेपरमध्ये दिसेल. मी सांगतोय म्हणून नाही, तुम्ही व्हिडिओ झाल्यानंतर फक्त मागच्या प्रश्नपत्रिका काढा आणि मी सांगतो जे दिसतंय का फक्त बघा, आणि मगच तुम्ही डिसाईड करा की या गोष्टी खरंच करायच्यात का आपल्याला. आणि त्यासाठी ते टेस्ट अँड डिस्कशन तुम्हाला साधी थेअरी बेसिक गोष्टी या पुस्तकात पण आहे, नोट्समध्ये पण सगळीकडे आहे, पण तरीही मार्क्स येत नाहीत. म्हणून मी म्हणतो तुम्हाला या डिस्कशनतून काय घ्यायचं असेल तर तो अप्रोच घ्या. बाकी बेसिक इन्फॉर्मेशन ती तिथं पण आहे, इथं पण मी सांगणारच आहे. ओके, चलो. सो हा एक पॉईंट आहे, स्टार मार्क करून घ्या. आणि या सगळ्या गोष्टींचं सांगता आलं पाहिजे. फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी, बजेट मॅनेजमेंट ऍक्ट, मोनोपॉली रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिस ऍक्ट, नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सांगितले मी आता. या तिघांचं आहे याचं सगळं. आणि इथं जे आहे ना त्या दीपमचं, याचं यापैकी उत्तर नाही. आता याचं सांगा मला, आणि तुम्ही सर्च करा. आता नाही सांगणार म्हणून तुम्हाला स्पून फिडिंग हा प्रकार नाहीये. तुम्हाला डोक्याला चालना मिळाली पाहिजे, तुम्हाला कळायला पाहिजे. हे सोपं होतं समजा, कदाचित तुम्ही सगळ्यांनी सांगितलं दीपम, पटकन सर्च करायचं, पुस्तकात पण आहे कुठं पण, आणि याचं काय आहे ते सांगा. आणि या गोष्टीचा फायदा तुम्हाला होईल, मला काय नाही. मी आता लगेच सांगेल तिथं. मी याच्या मागचा उद्देश लक्षात घ्या माझा. मी काही गोष्टी मुद्दाम हेडून करून ठेवतो, तुम्ही बघा, आणि तुम्ही सर्च केल्यानंतर जे लक्षात राहील ना ते लॉंग टर्म असतं. ठीक आहे, बघा आता याचं सांगायला काय, हे इथं आहे डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक ऍसेट मॅनेजमेंट दिलं सांगून, पण ही मजा नाहीये जी तुम्ही सर्च करण्यामध्ये. त्यामुळं
विचार करा, जे आता ऍक्टिव्हिटी आहे ती फक्त तुम्ही इम्प्लिमेंट करा, तुम्हाला त्याचा रिझल्ट येऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. सर्व आर्थिक बाबींचा समावेश करून देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजमाप करण्यासाठी पुढीलपैकी कोणती संकल्पना सर्वात योग्य किंवा परिपूर्ण आहे? आता विषय काय इथं राष्ट्रीय उत्पन्न, याच्यावर हा प्रश्न आहे. कन्सेप्ट आहे नॉमिनल, रिअल, जीएनपी, एनएनपी वगैरे सगळं. आता तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट माहिती पाहिजेत. जीडीपी, जीएनपी, एनडीपी, एनएनपी आणि मग इकडे नॉमिनल जीडीपी, रिअल जीडीपी काय आहे, आणि ह्या कन्सेप्ट माहिती असल्यानंतरच या प्रश्नाचं उत्तर देऊ शकाल, अदरवाईज नाही. बेसिक कन्सेप्ट अंडरस्टँडिंग नाही तर काय सांगणार ना, कुठली कन्सेप्ट सगळ्यात योग्य आहे आणि सगळ्यात परिपूर्ण आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं असेल तर. आता ऑब्व्हियसली ह्याचा तर काही संबंध नाही, कारण ह्याच्यामध्ये या नॉमिनल, रिअल हे सोडून द्या. मुळात आपण जीडीपी, जीएनपी या कन्सेप्टची तुलना करतोय. त्याच्यात जर बघितलात तुम्ही, फक्त देशांतर्गत उत्पन्न विचार घेतला होता. डोमेस्टिक हा शब्द आहे, इथं सुद्धा डोमेस्टिक शब्द आहे. फक्त इथं घसारा हा एकमेव घटक आहे, याच्यापेक्षा ऍडिशन इथं घसारा. पण याच्यामध्ये मात्र देशाच्या बाहेरून मिळणार उत्पन्नही काउंट केलं जातं, आणि इकडं सगळ्यात शेवटी एनएनपी ही कन्सेप्ट सगळ्यात परिपूर्ण आणि बेस्ट आहे देशात राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं असेल तर. कारण याच्यामध्ये देशांतर्गत उत्पन्न, देशाच्या बाहेरून मिळणार उत्पन्न, भांडवली वस्तूंची होणारी झीज, ज्याला आपण घसारा असं म्हणतो, असे सगळे पॅरामीटर्स, सगळे फॅक्टर्स विचार करून राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं. अशी कुठली संकल्पना विचारलं, दॅट इज अ नेट नॅशनल प्रोडक्ट, म्हणजेच एनएनपी. आणि मग आपल्या इथं उत्तर काय, हे इथं एनएनपी. हा जो प्रश्न होता, सरळ सरळ तुम्हाला तुलनात्मक दृष्ट्या कन्सेप्ट माहिती पाहिजेत तर उत्तर देणार, अदरवाईज नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. हा, आता इथं मात्र फॅक्ट्स आहे, सरळ सरळ फॅक्ट. इथं थोडं सुद्धा 19-20 नको आहे. कन्सेप्ट वाले प्रश्न मी आता विचारले, आता फॅक्ट्स वाले मिक्सिंग केलं सगळं. मग दारिद्र्य हा टॉपिक आहे, याच्यावर एखादी समिती विचारली आहे आणि कोणत्या कार्यगटाने 2250 कॅलरी प्रतिदिन प्रति व्यक्ती हा निकष सुचवला. आता एवढ्या समित्या, त्यातल्या मोजक्या 4-5 जर आपण घेतल्या तर क्लिअर कट माहिती पाहिजे तुम्हाला निकष काय काय. कॅलरी निकष, याच्यामध्ये ग्रामीण, शहरी, सांगा बरं, मोजकेच लक्षात ठेवायचे तुम्हाला. ग्रामीण मध्ये 2400, शहरीमध्ये 2100, त्यानंतर बदल केला, जे आपल्या इथं आता प्रश्नात विचारलेलं ते ह्या ओझा समितीनं त्यांनी काय सांगितलं, 2250. पुन्हा रंगराजन समिती, म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला तसं बघायला तर 3च निकष लक्षात ठेवायचे कॅलरीचे. एकदम सुरुवातीचे 2400 आणि 2100, त्याच्यानंतर हा जो प्रश्न विचारला याच्या बाबतचे, आणि तिसरा जो आहे चेंज झालेला रंगराजन समितीनं. मला वाटतं प्रश्न कदाचित मी पुढे विचारलाय, पण तुम्ही सांगा आता. एक तर सुरुवातीला अलग कार्यगट, लकडावाला कार्यगट, गाडगिळ कार्यगट यांनी काय सांगितलं, इथं 2400 आणि 2100 ह्या दोघा तिघांचे फिक्स झाले. त्याच्यानंतर इथं आता जे सांगितलं तुम्हाला पीडीओचं सांगितलं 2250 हे एक फिक्स झालं. आता उरलं काय, फक्त रंगराजन कॅलरी निकष. त्याच्यामध्ये त्यांनी ग्रामीण आणि शहरी किती सांगितलं सांगा आता मला, हे नाही सांगणार आता मी, संपलं तुम्हाला. मग कॅलरी निकषाबाबत जर एवढा तुम्ही अभ्यास केला आणि याच्यापैकी कुठलाही जर आयोगाने विचारतो, आता उत्तर चुकणार का तुमचं? पण मग आपण चूक कुठं करतोय, ट्रॅडिशनल जसं सगळेजण करतात तसं पहिल्या पानापासून शेवटच्या पानापासून वाचायचं पुढे चालायचं. आता तसं करू नका, जरा थोडी प्रोसेस करा ना. एक टॉपिक घेतला दारिद्र्याचा, त्याच्यामध्ये समित्या, मग समित्यामध्ये पण हा बदल लक्षात घ्या. कॅलरी निकषामध्ये सुरुवातीला कोणकोणत्या समित्यांनी कुठल्या कॅलरी निकष सांगितला, हा वाला सांगितला. त्याच्यानंतर मग बदल कोणी केला, यांनी केला. या ओझा समित्यांनी किती सांगितला, त्यांना वाटलं की बाबा 2250 हा एवढा ऍव्हरेज असला पाहिजे सगळ्यांना मिळून, ठीक आहे. पुन्हा तेंडुलकर समितीने तर काय निकष सोडून दिले, उलट ते सोपं, तुम्हाला त्यात कॅलरी निकष करायचेच नाहीयेत कारण त्यांनी सोडून दिलेलं ते. बरं, पुन्हा रंगराजन समिती आली तेंडुलकर नंतर, त्यांनी पुन्हा कॅलरी निकष घेतले. बरं, निकष घेतले तर त्यांनी बदल केला ना, मग तो बदल लक्षात ठेवा फक्त, आहे पुढे तो प्रश्न. पण इथं तुम्ही सांगणं अपेक्षित आहे मला, आणि जर नसेल सांगत तर मग मला सांगा. ह्या गोष्टी ज्या आहेत आता मी सांगतोय त्या मी सांगून फायदा नाही. मी नेहमी बॅचच्या पोरांना सांगतोय, साधा फॅक्च्युअल डेटा, स्टॅटिक डेटा जो न बदलणार आहे हा तुम्हाला तोंडपाठ पाहिजे, कारण पेपर तुम्हाला द्यायचा. इथं धडधड मी आता प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगितली, 0 व्हॅल्यू ते तुम्ही सांगितली पाहिजे. म्हणजे आता हे रेकॉर्डेड स्वरूपात लेक्चर विचार करा, पण तरीही मी लाईव्हने सांगतोय तुम्हाला, डायरेक्ट कम्युनिकेशन करतोय आणि तुम्ही तिथं वही पेन घेऊन बसाल असं मी अपेक्षा करतोय. आणि ज्या उपप्रश्नांना तुम्हाला मी इथं जागा सोडून देतो ना, ते तुम्ही तिथं फिलअप करायचे. मग इथं चुकू द्या, पण लिहायचा प्रयत्न करा. आणि मग हे झाल्यानंतर पुन्हा पुस्तक काढा पटकन आणि तुम्ही लिहिलेलं बरोबर आहे का चेक करा. चुकलं असेल करेक्ट करा, आणि जर बरोबर आला असेल तर चांगली गोष्ट आहे, तुम्ही न बघता ह्या प्रश्नांची उत्तर देताय. याचा फायदा आता नाही तुम्हाला, फक्त बघा नंतर आयोगाच्या पेपरमध्ये जाणीव होईल तुम्हाला. चला क्वेश्चन नंबर 6, पुन्हा कन्सेप्ट.
खाली दिलेल्या 2 विधानांपैकी असत्य विधान कोणते? हे देशातील रोजगारीत व्यक्तींचा समावेश श्रमशक्तीमध्ये होतो. देशातील केवळ हा शब्द लक्षात ठेवा. बेरोजगारीत व्यक्तींचा समावेश कार्यशक्ती होतो. देशातील काम करण्याची क्षमता व इच्छा असणाऱ्या सर्व व्यक्तींचा समावेश श्रमशक्ती होतो. बेसिक कन्सेप्ट माहिती पाहिजे त्याच्याबाबतचे हे स्टेटमेंट आहे. कार्यशक्ती म्हणजे काय, श्रमशक्ती म्हणजे काय. कार्यशक्ती, श्रमशक्ती. श्रमशक्तीमध्ये जे ऍक्च्युअली काम करतायत रोजगारीत व्यक्ती ते पण येतात आणि जे काम शोधतायत म्हणजे कोण, बेरोजगार, ते पण येतात. कशामध्ये, श्रमशक्तीमध्ये. आणि कार्यशक्तीमध्ये फक्त इथं कोण येत आहेत, जे व्यक्ती काम करतायत, ज्यांना काम मिळालेलं आहे, रोजगारीत व्यक्ती हे येतात. बस ही बेसिक डेफिनेशन झाली. आता बघा, देशातील रोजगारीत व्यक्तींचा समावेश श्रमशक्तीमध्ये होतो. स्टेटमेंट बरोबर आहे का? हे इथं रोजगारीत व्यक्तींचा समावेश याच्यात होतो श्रमशक्तीमध्ये. स्टेटमेंट बरोबर आहे या आपल्या डेफिनेशन नुसार. यस. देशातील केवळ बेरोजगारीत व्यक्तींचा समावेश कार्यशक्तीत होतो. ही कार्यशक्ती आहे. याच्यामध्ये केवळ रोजगारीत व्यक्तींचा समावेश होतो, बेरोजगारीचा नाही. स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि देशातील काम करण्याची क्षमता आणि इच्छा असणाऱ्या सर्व व्यक्तींचा समावेश श्रमशक्तीत होतो. क्षमता आणि इच्छा असणाऱ्या व्यक्तींनाच आपण इथं बेरोजगार असं म्हणतो. मग बेरोजगार इथे येत आहेत ना, हे काय श्रमशक्तीमध्ये यांचा पण समावेश होतो. विचार करा, तिन्ही स्टेटमेंट मी फक्त एवढ्या शॉर्ट मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. इथं ह्या 2 कन्सेप्ट जर क्लिअर झाल्या आणि त्यांची मांडणी जर अशी केली, विचार करा, याच्या आधारावर तुम्हाला 3 स्टेटमेंट जे आयोगाने फिरून विचारले तरी उत्तर देऊ शकतो. ही ताकद आहे कन्सेप्ट क्लिअर असण्याची. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतोय, कन्सेप्ट क्लिअरिटी प्रायोरिटी द्या इकॉनॉमिक्स मध्ये अभ्यास करताना. आणि त्याच्यानंतर फॅक्ट्स पाठांतर, फॅक्ट्स टू द पॉइंटच माहिती पाहिजे. थोडं सुद्धा 19-20 नकोय. बघितलं तर आता तुम्ही एक्झाम्पल, समिती, सगळ्या समित्या ओळखीच्या, पण एक्झॅक्टली हे कोणी सांगितलं हेच माहित नाही. मग काय अर्थ त्याला? तिथं काय कन्सेप्ट आहे का? कॅलरी काय, किती, 2200 का, 2100 का, 2400, तेच माहिती पाहिजे. ठीक आहे, चलो क्वेश्चन नंबर 7. जस्ट मिनिट. हा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या तिन्ही क्षेत्राचा म्हणजे ह्या तिन्ही विचार करता सध्या भारतीय अर्थव्यवस्था पूर्णतः कशावर आधारित आहे असं वाटतं? तुम्हाला इथं काय माहिती पाहिजे? राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा, त्यासोबतच रोजगारातील वाटा. मग भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सर्वाधिक वाटा कोणत्या क्षेत्राचा आहे? सेवा क्षेत्राचा आहे. पण रोजगारातील सर्वाधिक वाटा सेवा क्षेत्राचा आहे का? कुठल्या क्षेत्राचा आहे? कृषी क्षेत्राचा आहे. मग आता इथं शब्द बघा, पूर्णतः कुठली अर्थव्यवस्था आहे सध्या भारताची? कृषी आधारित अर्थव्यवस्था म्हणू शकतो का? कारण राष्ट्रीय उत्पन्नात सर्वात कमी वाटा कृषीचा आहे. म्हणून हे उत्तर नाही. उद्योग क्षेत्राचे म्हणू शकता का? राष्ट्रीय उत्पन्नात सर्वाधिक वाटा उद्योग क्षेत्राचा नाहीये ना, रोजगार निर्मितीमध्ये. सेवा क्षेत्राचा, आता राष्ट्रीय उत्पन्नात सर्वाधिक वाटा सेवा क्षेत्राचा आहे, याच्यानुसार तुम्ही असं म्हणू शकता का? पण ऍट द सेम टाइम रोजगारातील सर्वाधिक वाटा मात्र कृषी क्षेत्राचा, सेवा क्षेत्राचा नाही. म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेबाबत जर एखादा टॅग लावायचा असेल की भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी आधारित आहे की सेवा आधारित आहे, पूर्णतः कृषी आधारित पण नाही आणि पूर्णतः सेवा आधारित पण नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजेच स्वातंत्र्याच्या वेळेला आपण डायरेक्ट टॅग लावायचा लावू शकत होतो, भारतीय अर्थव्यवस्था कृषी आधारित अर्थव्यवस्था आहे. आता सुद्धा भारतीय अर्थव्यवस्था कृषी आधारितच आहे. पण मी काय म्हणतो नीट ऐका, आता भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास हा कृषी आधारित कडून सेवा आधारित अर्थव्यवस्थेकडे होत आहे. त्यामुळे पूर्णतः कृषी आधारित आता म्हणू शकत नाही, पण ऍव्हरेज जो आपण स्वातंत्र्याच्या वेळी टॅग लावला होता तोच कृषी आधारित अर्थव्यवस्था आहे. पण त्यात शिफ्टिंग झाली. आता स्वातंत्र्याच्या वेळी राष्ट्रीय उत्पन्नातील सर्वाधिक वाटा हा कृषी क्षेत्राचा होता, रोजगारातील सर्वाधिक वाटा सुद्धा कृषी क्षेत्राचा होता, म्हणून ती पूर्णतः कृषी आधारित होती. आता मात्र राष्ट्रीय उत्पन्नातील कृषी क्षेत्राचा वाटा नाही, तो सेवा क्षेत्राचा आहे, पण रोजगारातील कृषी क्षेत्राचा आहे. म्हणून ही पूर्णतः कृषी आधारित म्हणू शकत नाही, पूर्णतः सेवा आधारित म्हणू शकत नाही. त्याच्यात कुठलंही वाक्य येत नाही, याचं उत्तर आहे यापैकी नाही. क्लिअर? प्रश्न फार अवघड होता का? पण विचारायची पद्धत बघा, पर्याय बघा. मी प्रश्न तयार करतानाही विचार केलेला आहे, त्यासोबत ऑप्शन देतानाही विचार केलेला आहे आणि त्यातल्या त्यात तुमच्या मानसिकतेचा विचार केलाय की तुम्ही कुठली निवडू शकता. ह्या इथं ऑप्शन मध्ये त्या गोष्टी निवडलेल्या आहेत. सो बी केअरफुल. बघा किती प्रश्न कसे आहेत. साधे लॉजिक, साधी इन्फॉर्मेशन जरी आपल्याला माहिती असली तरी उत्तर देऊ शकत असाल. क्वेश्चन नंबर 8. राजकोषीय धोरणाबाबतचे पुढीलपैकी विधान चुकीचे कुठले नाही? म्हणजेच कुठले विधान
बरोबर आहे. अशा वेळेला लक्षात ठेवा, बऱ्यापैकी आयोग असं फसवतं, खालीपैकी कुठले विधान चुकीचे नाही, अचूक नाही, बरोबर नाही, म्हणजे आपल्याला नेमकं त्या आयोगाला काय म्हणायचं हेच आधी कळत नाही. तर पटकन तिथं कंसात हे लिहायला सुरुवात करा. चुकीचे नाही म्हणजेच काय निवडायचं आपल्याला, बरोबर. मग लिहा ना. आता ह्याच्यातले बरोबर कुठलं आहे? विस्तारित राजकोषीय धोरण म्हणजेच सार्वजनिक खर्चात वाढ. संकोचित राजकोषीय धोरण म्हणजे सार्वजनिक उत्पन्नात घट. पुन्हा बेसिक कन्सेप्ट आली सार्वजनिक वित्त टॉपिकवर. आपल्याला आधी राजकोषीय धोरण म्हणजे काय हे माहिती पाहिजे, त्यानंतर मग विस्तारित आणि संकोचित म्हणजे काय. राजकोषीय धोरण म्हणजेच सरकारचं एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च याच्याविषयी असलेलं धोरण, त्याला आपण राजकोषीय धोरण म्हणतो. मग सरकारचं उत्पन्न समजा 100 रुपये आणि खर्च 120 रुपये आहे. ज्यावेळेला सरकार खर्च जास्त प्रमाणात करतो, मग अर्थव्यवस्थेत चलन पुरवठा पैशाचं प्रमाण वाढतं ना, मग ह्याला म्हणायचं पैशाचा विस्तार करणे. मग ज्या वेळेला सरकार खर्च जास्त करतो, अशा सरकारच्या धोरणाला, कुठल्या राजकोषीय धोरणाला काय म्हणायचं? विस्तारित राजकोषीय धोरण, पैशाचा विस्तार अर्थव्यवस्थेमध्ये. मग विस्तारित राजकोषीय धोरण म्हणजे सार्वजनिक खर्चात वाढ करणे. स्टेटमेंट कळालं का आता? त्याच्यानंतर संकोचित राजकोषीय धोरण म्हणजेच समजा सरकारने 100 रुपये उत्पन्न, पण खर्च मात्र 80 रुपयेच करतं सरकार. मग अर्थव्यवस्थेत चलन पुरवठा पैशाचं प्रमाण याचा संकोच होईल, म्हणजे सरकारने स्वतःचा खर्च कमी करणे. अशा राजकोषीय धोरणालाच काय म्हणायचं? संकोचित राजकोषीय धोरण. म्हणजे इथं उत्पन्नात घट नाही, इथं खर्चाविषयक चाललाय सगळा खेळ, उत्पन्नाविषयक नाही. पण तरी मुद्दाम तिथं उत्पन्न हा शब्द टाकला. आणि बऱ्याच जणांना मग बरोबर वाटतं की वरचं विधान बरोबर आहे आणि खालचं विधान आहे. खालचं चुकीचं कशामुळे? खरं तर उत्पन्नात घट असा प्रकार नसतो. संकोचित राजकोषीय धोरण म्हणजे सरकारने खर्च कमी करणे, पैसा संकोच करणे, चलन पुरवठा. इज दॅट क्लिअर? चलो, या दोन कन्सेप्ट क्लिअर झाल्या. हे राजकोषीय धोरण पण तुम्हाला क्लिअर करून दिलं. होप सो की कन्सेप्ट क्लिअर होत आहेत. लक्षात ठेवा, शेवटी हा फरक असतो लेक्चर मध्ये आणि डिस्कशन मध्ये. हे डिस्कशन आहे, तरीही मी जास्तीत जास्त मॅक्झिमम तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय किंवा कन्सेप्ट क्लिअर करायचा प्रयत्न करतोय. शेवटी बॅच सारखं इथं होऊ शकत नाही, हे मान्य करा. आणि तुम्ही टेस्ट सिरीज देताय म्हणजे शेवटच्या टप्प्यात आलाय, कन्सेप्ट क्लिअर असेल, रिव्हिजन मोड मध्ये आलाय, असा याचा अर्थ असतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. यस, पुढचा क्वेश्चन नंबर 9. खालीपैकी कोणता निधी सरकारच्या संस्थेच्या परवानगीशिवाय वापरू शकत नाही? म्हणजेच इथं बंधनकारक आहे संसदेची परमिशन. मग संचित निधी, आकस्मिक निधी, सार्वजनिक लोकलेखे, काय प्रकार आहे याच्यामध्ये? उत्तर आहे संचित निधी फक्त एक. आकस्मिक निधी आणि सार्वजनिक लोकलेखे याच्यामध्ये विदाऊट परमिशन सरकार खर्च करू शकतं. बघा आता, ज्या वेळेला आपण अर्थसंकल्प मानतो ना, सरकारला समजा 120 रुपये खर्च करायचे अर्थव्यवस्थेत, तर तेवढे 120 रुपये सरकार संचित निधीतून खर्च करत असतं आणि त्यासाठी सरकार परमिशन घेतं. याला तर मग आपण म्हणतो ना अर्थसंकल्प धनविधेयक संसदेत मांडणं, त्याची परमिशन घेणं, मग लोकसभा, राज्यसभा, मग राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाली की संमत झाला असं म्हणतो. मग ह्या सगळ्या गोष्टीला इथं आपण संचित निधीशी जोडतोय. म्हणून संचित निधीमधून 1 रुपया जरी काढायचा असेल, सरकारला परमिशन घेणं बंधनकारक असते. कोणाची? संसदेची. पण आकस्मिक निधी मात्र असा असतो, आता बघा, काही एखाद्या वेळेस अशी काही परिस्थिती निर्माण झाली, कोविड सारखी किंवा सुनामी आली, भूकंप आला, अशा परिस्थितीत अर्जंटली खर्च करणं अपेक्षित असतं. तर त्यावेळेला सरकार म्हणून का मग मी बजेट मांडतो, धनविधेयक, लोकसभा, राज्यसभा, चर्चा, मतदान, तोपर्यंत नुकसान होईल ना, सरकारला तत्काळ लगेच खर्च करता यावा यासाठी असा कुठला तरी निधी आहे. तो निधी म्हणजेच आकस्मिक निधी आणि तो राष्ट्रपतीकडे असतो. तिथं संस्थेची परमिशन घ्यायची गरज नाही, सरकार पटकन पैसे घेतो आणि खर्च करतो आकस्मिक परिस्थितीमध्ये. ठीक आहे. आणि सार्वजनिक लोकलेखे याच्यामध्ये कुठला पैसा असतो सांगा बरं मला. याच्यामध्ये कुठला पैसा असतो ठेवला जातो जो की सरकार डायरेक्टली खर्च करू शकतो? मी म्हणतो तुम्हाला आता ह्या गोष्टी तुमच्या सर्चिंगसाठी आहेत, ह्या उपप्रश्न आहेत. म्हणजे मी एका प्रश्नाच्या आजूबाजूचा अँगल सुद्धा क्लिअर करतोय तुम्हाला. 2 घटक ऑलरेडी दिलेले आहेत. 2 कुठले घटक आहेत? बर, त्या तिन्हीपैकी कुठल्या निधीला सरकार बँकिंग सारखा ऍक्ट करतो? म्हणजे जसं आपण व्यक्ती पैसे ठेवतो, बँकर म्हणून काम करते ठेवी स्वरूपात, या कुठल्या निधीला? ठीक आहे. मी आता या प्रश्नाचे उत्तर ऍक्च्युअली देणार नाही बरं का, हे आता सुरुवातीला देतोय, नंतर मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर तुम्ही नोट डाऊन करायचे आणि येतात का चेक करायचे. निधी ठेवी स्वरूपात जो पैसा ठेवतो किंवा बँकिंग सारखा सरकार जो काही ऍक्ट करतो, कार्य करतो, तो हा सार्वजनिक लोकलेखा निधी. याच्यात काय येतं? पीएफ आणि स्मॉल सेव्हिंग हा वाला पैसा. लोकांकडे जे सरकारी एम्प्लॉई आहेत ना, त्यांचा जो काही महिन्याला पगार कटतो तो सरकारकडे जमा होतो, पण भविष्य सरकारला परत करायचा. आपण बँकेमध्ये नाही का पैसे ठेवतो आणि पुन्हा कधीतरी घेतो, मग तसं इथं हा जो सरकारचा आहे ना निधीचा भाग, तो बँकेसारखा काम करतो. आणि स्मॉल सेव्हिंग्स म्हणजे पोस्टातल्या वगैरे अल्प बचती जो पैसा आहे तोही सरकारला परत करायचा असतो, तो लोकांचा पैसा असतो.
शकतो. इथं सुद्धा संसदेची परमिशन घेणं सरकारला बंधनकारक नसतं या दोन ह्याच्यामध्ये, आणि याला माझं परमिशन लागतं. ठीक आहे, चलो, दिस इज ऑल अबाउट डिफरंट टाईप ऑफ फंड गव्हर्नमेंटचे जे आहेत त्या. पुन्हा फॅक्च्युअल प्रश्न, काही कन्सेप्ट, काही फॅक्ट्स बँकेचे राष्ट्रीयकरणाबाबत आहे. खालीपैकी कोणत्या बँकेचं राष्ट्रीयकरण 1969 ला करण्यात आले नाही? आता याचं उत्तर तुम्हाला इथं जरी मेन्शन केलेलं आहे, न्यू बँक ऑफ इंडिया. ठीक आहे, याचं झालेलं नाही. याचं कधी झालंय? 80 ला. आता याच्यावर तुम्ही काय करणं अपेक्षित आहे मला सांगा पटकन. बँकांचं राष्ट्रीयकरण पहिल्यांदा कधी झालं? 1969 ला. किती बँकांचं झालं? त्याच्यानंतर दुसऱ्यांदा राष्ट्रीयकरण कधी झालं? 80 ला. किती बँकांचं झालं? बरोबर. आता 1969 ला ज्या 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं त्यांची ठेवी किती होती हे नाही सांगणार, आता हे तुम्ही सांगणं अपेक्षित आहे मला. चला, सेम 1980 ला ज्या बँकांचं राष्ट्रीयकरण केलं किती? 6, त्याची ठेवी किती होती? ठीक आहे, कळालं मी काय म्हणतोय ते? पटकन पुस्तक काढा आणि बघा. आता पुढचा प्रश्न अजून विचारतो तुम्हाला बँकांच्या राष्ट्रीयकरणाबाबत. 1969 ला 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं ज्यांची ठेवी 50 कोटी रुपयापेक्षा जास्त होती. त्याच्यातल्या 14 बँका कुठल्या तुम्हाला येऊ शकतं इकडे? 1980 ला ज्या बँकांचं राष्ट्रीयकरण झालं किती? 6 बँका ज्यांची ठेवी 200 कोटीपेक्षा जास्त होती. त्या 6 बँका कुठल्या? म्हणजे असं सगळं जे आहे ना तुम्हाला क्लिअर कट माहिती पाहिजे. बरं, याच्यातल्या तुम्हाला एकदा दोनदा बघितलं की कळून जाईल ना कुठल्या बँका आहेत कुठल्या नाहीत, इकडच्या 6 कुठल्या आहेत, आणि त्या ठेवीबद्दल तुम्ही सांगणं. मी ऍक्च्युली सांगितलं होतं ते फ्लो मध्ये, मिळालं उत्तर तुम्हाला. आणि अशा गोष्टींना ऑप्शनची गरजच पडली नाही पाहिजे, माझं स्पष्ट मत आहे. ह्या गोष्टी फक्त फॉलो करा. तुमचा नाही रिझल्ट वाढला इकॉनॉमी सारख्या विषयामध्ये तुम्हाला विचार बी नाही करू शकणार तुम्ही की आधी 5-6 वगैरे मार्क यायचे. किमान 10 क्वेश्चन्स तुमचे आलेच पाहिजे. किमान 11, 12, 13 वर जाऊ शकतो. कितीतरी विद्यार्थी तुम्हाला मी नावात सगळं दाखवू शकतो त्यांचे स्कोर या मागच्या काही प्रिलिम मध्ये किंवा मेन्स मध्ये इकॉनॉमिक्स मध्ये आउट ऑफ मार्क्स आहेत, त्यांच्या OMR शीट सहित दाखवू शकतो मी. हे तुम्हाला जर घ्यायचं असेल ना तर हे योग्य ठिकाणी आलात तुम्ही. आणि मी म्हणतो ते पटलं असेल विशेषतः जुन्या विद्यार्थ्यांना ज्यांनी याच्या आधी काही प्री दिल्या आहेत, मेन्स दिलेल्या आहेत, त्यांनी बघा आपण कुठं पोहोचतोय आणि काय करतोय ते, आणि या गोष्टींना सुद्धा पर्याय जर लागतोय का ठरवा तुम्ही आता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. ऍक्च्युली आता इथं परत फॅक्ट्स आहेत पंचवार्षिक योजनेबाबत, 4थ्या पंचवार्षिक योजनेबाबत. आतापर्यंत पंचवार्षिक योजना तुम्ही एवढ्या केल्या असतील, पण आपल्याला आता आयोगाने जे विचारलेले आहेत तेवढेच प्रश्न आपल्याला पाठ असतात, तेवढाच एरिया पाठ असतो. त्याच्या पलीकडे जायची आपली कधीच हिंमत झालेली नाही. 4थी पंचवार्षिक योजना तुम्हाला बघा, ह्याच्यात बोकारो पोलाद प्रकल्प माहिती काहीच इश्यू नाही. विशाखापट्टणम लोह पोलाद प्रकल्प आहे का? बँकांचं राष्ट्रीयकरण कधी झालं? MRTP ऍक्ट कधी झाला? त्याच्या प्रत्येकाच्या डेट सांगा बरं मला. आणि हे इतर उत्तर आहे ना, हे इथं क्वेश्चन कॅन्सल करा. सेकंड आन्सर की नुसार आपण कॅन्सल करूया, कारण याचं उत्तर इथं मेन्शनच केलेलं नाहीये. ठीक आहे, याचं उत्तर आहे तुम्ही सांगा. चला, याच्यात एकही उत्तर नाहीये, मेन्शन करा. मिळाला पॉज? देऊ का आता उत्तर? ACD हे याचं उत्तर आहे. म्हणजे AC आणि D हे 4थ्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान घडलेल्या घटना घडली याच्यात. बर, आता हे याच्यामध्ये येतच नाहीये आपल्या उत्तरामध्ये. मग हे कुठल्या पंचवार्षिक योजनेमध्ये? आता हे सांगा. आता हे अजिबात सांगणार, फक्त पर्याय देतो तुम्हाला. दुसऱ्या, तिसऱ्या, 4थ्या, 5व्या निवडलं. आता ज्यांनी याच्यापैकी निवडलं चूक, म्हणजे याच्यात पण उत्तर नाहीये तरी उत्तर सांगणार नाही. उत्तर तुम्ही शोधा तुम्ही, ही सवयच लावा फक्त. आता इथून पुढे तुम्ही ना प्रश्न पर्याय याच्यावर ब्लाइंडली विश्वास ठेवणार नाही. तुम्हाला मला काय करायचं माहितीये का? अलर्ट करायचं. अलर्ट. प्रत्येक गोष्ट वाचताना तुम्हाला क्लिअर करायला पाहिजे हे त्याच्यात आहे का नाही मला विचार करायला भाग पडलं पाहिजे. आणि तुम्ही हाच अप्रोच तुम्ही आता लागू करा अभ्यास करताना, तुम्हाला तुमच्यामध्ये झालेला बदल दिसेल की खरंच विशाखापट्टणम लोह पोलाद प्रकल्प अरे कुठं झाला, कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये, आपल्याला का नाही माहित. मग तुम्हाला काय विचारलंय? सॉर्ट तर करायचंय फक्त. आजपर्यंत पोलाद प्रकल्प एवढ्या वेळा विचारलं, मग आपण का नाही करत? फक्त एवढंच माहिती ते भिल्ला दुर्गापूर रूळ केला, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती. त्याच्यानंतर प्रश्न विचारला म्हणून बोकारो माहिती, आणि दोन पाठ झाले 4थ्या ह्याच्यामध्ये. व्हॉट अबाउट विशाखापट्टणम? बरोबर ना? मग कधी करणार आपण? जेव्हा आयोगाने प्रश्न विचारला तेव्हाच. तो पण वेळ निघून गेली असते मित्रांनो. ही त्यामुळे बाकी काही नाहीये. 4-4, 5-5 वर्ष जर तुम्हाला याच्यात घालायचे नसतील तर हे बघा, तुम्ही दुर्लक्ष करायचं तर करा. म्हणून मी एक वाक्य नेहमी सांगतो बघा, जिथं आपण थांबतो ना तिथं आयोग सुरू होतो. आपण माहिती एवढ्यापर्यंत थांबतो,
पोला प्रकल्प, भिलाई दुर्गापूर रूळ केला एवढंच, चौसा बोकारो संपलं. व्हॉट अबाउट विशाखापट्टणम, व्हॉट अबाउट सलीम लोहा पोला प्रकल्प, त्याचं काय, तो कशात होता, नाही माहित ना. समजलं. ह्याच गोष्टी मला तुमच्या समोर आणायच्या आणि ज्या दुर्लक्षित करतोत ना त्या फक्त आता व्यवस्थित करा. अजूनही वेळ गेलेली नाहीये. इकॉनॉमिक्स मध्ये कसे मार्क्स येत नाहीत बघूत आपण. चला पुढं क्वेश्चन नंबर 12. भारतीय कर प्रणालीबाबत विधाने विचारात घ्यायचे आपल्याला. कर हा सरकारच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत नाही. हे शब्द घातक ठरतात. आहे, नाही. केंद्र सरकार दरवर्षी केवळ उत्पन्न कर याच्या दरामध्ये वाढ किंवा घट करू शकतात. केवळ हा शब्द घातक आहे. देशातील ज्या व्यक्तीवर कर लागू होतो त्यांनी ते देणे हे कायदेशीररित्या बंधनकारक नसते, असते. वैयक्तिक कोणते विधान असत्य नाही म्हणजेच सत्य विधान ओळखायला सांगितलंय. असलं भयानक प्रश्न आहे का नाही. एकतर खाली विधान विचारात घ्या म्हटलंय, वर काहीच हिंट दिली नाही. चुकीचं आहे, बरोबर आहे, काय निवडा, सत्य काहीच नाही. फक्त विधाने दिलेत, विचारात घ्या आणि मग तुम्हीच ठरवा. मग इथे विधानं दिलेत, त्यात पण हे असलं कीवर्ड्स. हे मी सांगतो बरं का, हे आयोगाने विचारले ते मी नाही. आयोग सुद्धा तुम्हाला कितीतरी वेळा फक्त कीवर्ड्स विचारतो. एक साधा प्रश्न आयोगात सांगतो मला. प्राथमिक क्षेत्र, कृषी क्षेत्र, तृतीय क्षेत्र नाही का असे, त्याच्यामध्ये व्यवसाय असतो बघा, आपण ओळखतो कुठला व्यवसाय कशात येतो. मग आयोगाचा प्रश्न होता प्राथमिक क्षेत्रात किंवा कृषी व संलग्न क्षेत्रात खालीपैकी कुठल्या घटकाचा समावेश होतो. खाली पर्याय दिले. केवळ शेती व मत्स्य व्यवसाय, त्याच्यानंतर खाणकाम फक्त. हे आयोगाचे आहेत ऑप्शन, माझे नाहीत. मग केवळ, फक्त, म्हणजे असं जे आहे ना हे तुम्ही आता इथून पुढे बघा या प्रश्नामध्ये किंवा पर्यायामध्ये. आणि शेवटी पुन्हा मुख्य स्रोत आहे, नाही, असते, नसते याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि तिथं आपण गोल करून बाहेर येतो. पेपर दिल्यानंतर पुन्हा बाहेर आल्यानंतर कळते की अरे माझा प्रश्न चुकला, कसं काय. मग इथं म्हणलं होतं की असते, मग मला वाटलं की नसते. हे वाटण्याला अर्थ नाही तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. किंवा इथं कुठलं विधान असत्य नाही, सत्य नाही, अरे ह्याला काय म्हणायचं नेमकं हे तर बघा. असत्य नाही म्हणजेच सत्य विधान कुठलं. आता याच्यात तुम्ही बघितलात तर कर हा सरकारच्या मुख्य उत्पन्नाचा स्रोत आहे, बरोबर. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. इथं आपल्याला सत्य विधान निवडायचंय म्हणजेच बरोबर विधान कुठलंही निवडायचंय. मग हे बरोबर आहे का नाही हे चुकीचं आहे. केंद्र सरकार दरवर्षी केवळ उत्पन्न कर, इन्कम टॅक्स याच्यामध्येच वाढ किंवा घट करू शकतो का, असं काही नाही ना. इन्कम टॅक्स, कॉर्पोरेशन टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स, जीएसटी सारखे बाकी जे कर आहेत ते, म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. देशातील ज्या व्यक्तीवर कर लागू होतो त्यांना कर देणे हे कायदेशीररित्या बंधनकारक नसते का, असं आहे का, ऐच्छिक आहे का, मला कर भरायचा नाही तर नाही भरायचा, बंधनकारक आहे ना. म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. आता इथं आपल्याला काय विचारलंय, कुठलं विधान सत्य किंवा बरोबर, एकही नाही. म्हणजे याचा अर्थ काय, यापैकी नाही, सगळेच असत्य. आणि आपल्याला कुठलं विधान असत्य नाही असं विचारलंय, सगळेच असत्य बाबा, म्हणून याचं उत्तर आहे यापैकी नाही. आता कळालं कसला भयानक प्रश्न होता स्टेटमेंट वाईज. आणि त्यातल्यात पुन्हा अजून काय प्रश्न असतो माहिती का, वेळ कमी, प्रेशर जास्त, एका तासाचा खेळ असतो, तेवढ्यात ह्या सगळ्या गोष्टी समजायच्या. आता इथं टेस्ट सिरीज म्हणून ठीक आहे मी सांगतोय, आयोगात कोण सांगणार तुम्हाला. या अशा प्रश्नांना लक्षात ठेवा. तिथून पुढे एक वाक्य, प्रत्येक प्रश्न हा तुम्हाला सोडलाच पाहिजे असं अजिबात नाही बरं का. सगळेच प्रश्न आयोगाने सोडवायला दिले नसतात, त्यातले काही प्रश्न हे सोडून द्यायचे, हे ज्याला कळालं तो जिंकला, हे नेहमी सांगा तुम्ही सगळ्यांना. आणि ही रिअलिटी, हे मान्य करा. सगळेच प्रश्न तुम्हाला सोडवायला दिलेले नसतात. मग जर असे लेंदी प्रश्न काय वाटले ह्याला बाजूला ठेवा ना. काही प्रश्न किती हातचे होते तुम्ही जे बघितलात ते घ्या आधी पटपट, ह्याच्यात गुंतलात वेळ वाया जाणार. बरं नाही आला तर पुन्हा फ्रस्ट्रेशन, हे अशा गोष्टी. सो डिसाईड करा काय निवडायचंय काही नाही आणि त्याच्यानुसार पुढे चालू द्या. ओके, पुढं खाली दिलेल्या विधानांचा विचार करा. आता परत साधा प्रश्न, फायनान्शियल इयर विचारलं तुम्हाला. व्यापारी बँकांच्या जमा खर्चाचे वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च, बरोबर. आरबीआयच्या जमा खर्चाचे वर्ष काय. आता हे इथं ज्यांना माहिती ठीक आहे, आरबीआय बद्दल कन्फ्युज असाल तर त्यात पण बऱ्याच जणांना आरबीआयला जून आणि जुलै हे कन्फर्म माहिती, पण मी ते फिरवलंय. आता हे बेस इयर इथंच क्लिअर चुकीचे कळतं तुम्हाला. असं असू शकेल कोणाचं 1 जूनला स्टार्ट होतं आणि 31 जुलैला संपतं. तुम्ही बघा ना, जर 1 जूनला स्टार्ट होणार असेल तर हे संपायला कधी पाहिजे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे एंडिंगला, मग 1 जूनला स्टार्ट होणार ना. इथं 1 जूनला स्टार्ट झालं 31 जुलैला कसं संपणार ते. कळालं, साधं लॉजिक, साध्या गोष्टी असतात म्हणून हे चुकीचं आहे. सो थिंक अबाउट दॅट. मी तुम्हाला परत सांगतोय, इकॉनॉमिक्स मध्ये मार्क्स नाही येण्याचं कारण प्रश्न नीट वाचा, पर्याय नीट वाचा, लॉजिक लावा, फाइंड आउट करा तिथं काय चुकीचं आहे काय नाही, बस लगेच उत्तर मिळू शकते तुम्हाला.
पुढे लॅफर वक्ररेषा, लॅफर कर्व ही संकल्पना काही कशाशी संबंधित आहे? सांगा आता कशाशी संबंधित आहे? हा प्रश्न टाकण्यामागचा उद्देश असा होता, बऱ्याच गोष्टी आपल्याला लिटरली माहिती नसतात किंवा कन्फ्युज असतो आपण, त्याचा फायदा घेतो आयोग. मग लॅफर वक्ररेषा ऐकलेलं आहेत ना तुम्ही? मग ऐकलं तर मग बेरोजगारीचा दर, महागाईचा दर, आर्थिक वाढीचा कुठेतरी लिंक लावतोय. तुमच्यापैकी किती जणांनी 1, 2, 3 पैकी उत्तर दिलेलं आहे? ऍक्च्युली उत्तर यापैकी नाही. परफेक्शन. आता फक्त लॅफर वक्ररेषाच नाही, तुम्ही बघा इथं ही लॅफर वक्ररेषा, त्याच्यानंतर अजून एक आहे फिलिप्स वक्ररेषा, मला वाटतं त्याच्यावर प्रश्न आहे, आणि त्यानंतर अजून एक आहे लॅफर फिलिप्स जरा लॉरेन्झ वक्ररेषा. हा, लॉरेन्झ. आता तिन्ही कन्सेप्ट ऐकलेले आहेत, वाचलेले आहेत, पण जर मी विचारलं सांगा लॅफर वक्ररेषा कशा संबंधित आहेत, फिलिप्स वक्ररेषा कशा संबंधित आहे, लॉरेन्झ कशा संदर्भात, आता तुम्ही समोर नसून मी तुम्हाला सांगतो, मॅक्झिमम जणांना ही माहिती, याच्यावर बरेच जण उत्तर देऊ शकतात बघा. पण व्हॉट अबाउट लॅफर अँड फिलिप्स वक्ररेषा? मग तेच झालं ना, मग आपण जेवढा अभ्यास करतो का अख्खा महाराष्ट्र तेवढाच करतो, आणि जिथं आपण थांबतो का तिथून पुढे आयोग सुरू होतो. मग पुन्हा वाटतं आयोगाने प्रश्न अवघड विचारले, सर असं तसं, असं नका करू बाळा. पुस्तकात दिलेले, नोट्स मध्ये दिले, मी कुठूनही फार मोठे प्रश्न बघा, काहीतरी विचित्र विचारायचे जे तुम्हाला माहितच नाही, आणि मग वाटतं टेस्ट सिरीज अवघड आहे ना, टेस्ट सिरीज भारी आहे सर, असलं काही नाही. आयोगाचे प्रश्न बघा ना, ते ओळखीचे असतात. असं काही नाही आयोग प्रचंड इव्हिलियंट प्रश्न विचारतो. 15 पैकी 10 ते 12ची रेंज ही आपल्या डेफिनेटली आपल्या पुस्तकातून आपण केलेल्या अभ्यासातूनच येते. हे मी डायरेक्ट तुम्हाला कुठल्या वर्षीचा पेपर घेऊन दाखवू शकतो. हे सुद्धा तुम्ही माहिती असल्याचं तर उत्तर देऊ शकता का? नाही. प्रॉब्लेम काय येतो, वाचतानाच आपण परफेक्ट वाचत नाहीत. सुपरफिशियल स्टडी हा जो प्रकार ना, हा बंद करा. क्लिअर कट माहिती पाहिजे. लॅफर कर्व हा सरकारने ठरवलेला टॅक्सचा दर आणि सरकारला मिळणारा टॅक्स मार्फत महसूल म्हणजे टॅक्स रेट आणि टॅक्स रेव्हेन्यू या दोघातील संबंध लॅफर वक्ररेषा दाखवतो, जे इथं कुठंच मेन्शन केलेलं नाही मी तुम्हाला, म्हणून यापैकी उत्तर नाहीये. कराचा दर आणि करातून मिळालेला महसूल या दोघातला संबंध दाखवतो लॅफर. फिलिप्स कशा संदर्भात आहे? फिलिप्स कर्व महागाई आणि बेरोजगारी या दोघातील संबंध दाखवणारी जी संकल्पना आहे त्याला आपण फिलिप्स कर्व म्हणतो, आणि लॉरेन्झ कर्व म्हणजेच उत्पन्नातील असमानता, आर्थिक विषमता. ऍक्च्युली नव्हतं सांगणार मी उत्तर, पण तुम्हाला हे माहिती असावं. बघा आता म्हणजे तुम्हाला फार या गोष्टी सांगतो मी त्यामुळे ना, आणि तुम्ही रिलेट करत असाल की खरंच सर म्हणजे आमच्या बरोबर इथं चुका होत होत्या, मान्य आहे. आणि इथून पुढे करू नका. आता कुठलीही गोष्ट पुढची इथून पुढे असेल ना, क्लिअर कट बायफर्गेशन तुमचं झालं पाहिजे, आणि ह्या सुधारणा झाल्या तुम्ही जिंकलात. चॉईस इज युअर्स. बघा आता तुम्हाला काय करायचंय, सुधारणा किंवा नाही. क्वेश्चन नंबर 15. येस, वन मोर फॅक्ट, कन्सेप्ट फॅक्ट, याच्यातून सुटकाच नाही तुम्हाला. नाबार्डची स्थापना कधी करण्यात आली आणि एक्झिम बँकेची स्थापना कधी आली? आता हे सगळ्या दुनियाला माहिती नाबार्डचं, आणि म्हणून मी मुद्दाम ते बरोबर दिलंय. अख्खा महाराष्ट्र इथं बरोबर देतो. येस, व्हॉट अबाउट एक्झिम बँक? माहित असेल चांगली गोष्ट आहे. का? कारण पंचवार्षिक योजनेमध्ये आपण कुठेतरी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, दोन्ही एकत्रितच आहे, पण कन्फ्युज होतं म्हणून इथं चुकीलेलं दिले. इथं काय आहे? सेम जी चूक आपण आतापर्यंत केलेली 19, 20, 81 का 82 का 83 हेच माहित नाही. बरं ठीक आहे, आता याचं उत्तर तुम्ही दिलं. इथं जे काय असेल ते तुम्ही मला आता सांगा. याची लिंक जर मी पंचवार्षिक योजनेसोबत लावली आणि मी असा प्रश्न विचारला, या दोन्ही संस्था कुठल्या पंचवार्षिक योजनेमध्ये स्थापन करण्यात आल्या? ऑप्शन आहे 4, 5, 6, 7वी पंचवार्षिक योजना. मी उत्तर देणार नाही, चेक करा आणि म्हणून मला सांगा. पंचवार्षिक योजनेचा कालावधी माहिती पाहिजे, त्याच्यानुसार येत. 6वी पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय आणि 7व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय बघा, त्याच्यानुसार तुम्हाला उत्तर मिळून जाईल. ठीक आहे, चलो. क्वेश्चन नंबर 16. एखाद्या देशाच्या स्थूल देशांचा म्हणजे जीडीपी यावरून पुढे की त्या देशासंदर्भात कोणत्या गोष्टींचा बाबींचा अंदाज लावता येईल? पुन्हा हा ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. जीडीपी म्हणजे काय? राष्ट्रीय उत्पन्न बाबतची एक संकल्पना आहे, आणि मग या जीडीपी वरून एखाद्या देशाबाबत आपण कुठल्या गोष्टींचा अंदाज लावू शकतो? अर्थव्यवस्थेची एकूण उत्पादन क्षमता, बिलकुल, कारण ज्या देशाचा जीडीपी जास्त आहे त्या देशामध्ये वस्तू व सेवा निर्माण जास्त. जीडीपी म्हणजे काय? एका आर्थिक वर्षात निर्माण होणाऱ्या सर्व वस्तू व सेवा यांच्या बाजार मूल्याची एकूण बेरीज. म्हणजे आपण एका आर्थिक वर्षात देशात किती वस्तू व सेवा निर्माण होत आहेत या काउंट करतोय, आणि त्यांचं पैशातील मूल्य याची बेरीज करतोय. ह्याला राष्ट्रीय उत्पन्न किंवा जीडीपी म्हणतो ना आपण. मग जर जीडीपी जास्त असेल तर ऑब्व्हियसली प्रोडक्शन जास्त असेल ना, म्हणून पहिलं विधान बरोबर आहे. अर्थव्यवस्थेची एकूण उत्पादन क्षमता कळते, अर्थव्यवस्थेची अंतर्गत शक्ती कळते, कारण जीडीपी ही देशांतर्गत प्रोडक्शन कॅपॅसिटी मोजते, म्हणून अंतर्गत शक्ती. देशातील बेरोजगारीचं प्रमाण, देशातील दरडोई उत्पन्नाचं प्रमाण,
आता देशातील बेरोजगारीचं प्रमाण हे या जीडीपी वरून काढता येईल का? जर तसं काढता येत असेल तर मग वेगळ्या बेरोजगारीच्या मोजमापाच्या पद्धती नसल्या पाहिजेत. ज्याला आपण युपीएसएस पद्धत म्हणतो, सीडब्ल्यूएस पद्धत म्हणतो, सीडीएस पद्धत म्हणतो, आठवते का बेरोजगारीच्या पद्धती? हा जो घटक आहे हा इथे येणार नाही. दरडोई उत्पन्नाचे प्रमाण कळणार नाही, जीडीपी वरून दरडोई उत्पन्न काढतात. सांगा दरडोई उत्पन्नाचा फॉर्म्युला सांगा. पर कॅपिटा इन्कम इज इक्वल टू काय येईल? राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच जीडीपी भागिले लोकसंख्या. हे काय मिळालं तुम्हाला? पर कॅपिटा इन्कम. हे कशावरून काढलं? जीडीपी वरून काढलं. म्हणजे हे पण बरोबर आहे. म्हणजेच अ ब ड हे विधान आहेत. कन्सेप्ट क्लिअर असली की खटकन एलिमिनेट करू शकता. हे बरोबर आहे, हे बरोबर, हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे. बरोबर, म्हणजे कुठलीच गोष्ट तुम्हाला कन्फ्युज होणार नाही, पण कन्सेप्ट क्लिअर असणं तिथं गरजेचं आहे. नेक्स्ट, लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्याबाबत पुढीलपैकी कोणते विधान आहे? स्टार मार्क करा. तुम्हाला लोकसंख्या हा टॉपिक आयोगाने कितीतरी वेळा विचारलेला आहे. फिक्स क्वेश्चन असतात. लोकसंख्येच्या अवस्था, आता मी कुठली अवस्था विचारलेली? तिसरी अवस्था. तिसरा टप्पा म्हणजे तिसरी अवस्था. तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहिती पाहिजे. पहिली, दुसरी आणि तिसरी अवस्था, याच्यात काय काय? कुठलाही देश पहिल्या अवस्थेमध्ये अप्रगत असतो, प्राथमिक क्षेत्रावर जास्त डिपेंड असतो, म्हणजेच कृषी क्षेत्रावर. औद्योगिकरण कमी झालेलं असतं, त्याच्यामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असते, दारिद्र्य मोठ्या प्रमाणात असते, निरक्षरता मोठ्या प्रमाणात असते. हा पहिल्या अवस्थेचा सगळा वैशिष्ट्याचा भाग. पण हळूहळू प्रगती होते, इथं थोडंफार वाढतं. एज्युकेशन असेल, हेल्थ असेल, किंवा थोडंफार औद्योगिकरण झालेलं असतं. पुन्हा अजून पुढच्या स्टेजला तिसऱ्या याच्यात देश अजून चांगला प्रगत झालेला असतो. मग एज्युकेशन, हेल्थ या सगळ्या फॅसिलिटी आहेत. याच्यामध्ये तुम्हाला असं जे काही आता मी सांगितलं जनरल, त्या बॅकग्राऊंडवरून तुम्हाला निवडता आलं पाहिजे. औद्योगिकरणाचं प्रमाण अत्यल्प असतं, बरोबर. शहरीकरणाचे प्रमाण जास्त नसते, म्हणजेच कमी असते, म्हणजेच ग्रामीण इथं लोकसंख्या जास्त असेल. अर्थव्यवस्था ही मुख्यतः कृषीवर आधारित असते. देशातील लोकांची उत्पन्न पातळी, शिक्षण, आरोग्य दर्जा उच्च असतो. आता ह्याच्यामध्ये तिसऱ्या अवस्थेचा जर विचार केला तर काय येईल सांगा मला? इथं लोकसंख्येचं प्रमाण याच्याबाबत फक्त ड ही तिसरी अवस्था आहे. बाकी ह्या तिन्ही गोष्टी कुठल्या अवस्थेबाबत आहेत? ऑब्व्हियसली प्राथमिक अवस्थेबाबत आहेत. पहिल्या विचारलंय काय? तिसरी. मग देशातील लोकांची उत्पन्न पातळी, शिक्षण, आरोग्य याचा दर्जा उच्च असतो ते तिसऱ्या अवस्थेमध्ये, कारण तिथं अर्थव्यवस्था किंवा देश प्रगत झालेला असतो. मिळालं उत्तर? एकदा थोडंफार बघा, जस्ट लोकसंख्येची अवस्था तुम्ही पुस्तकातून वाचा आणि मी सांगितलेलं बॅकग्राऊंड त्याला लागू करा. तुम्हाला लगेच उत्तर मिळेल की अवस्था कुठली आहे. ठीक आहे, चलो पुन्हा साधा फॅक्च्युअल प्रश्न. कोणत्या वर्षीच्या याला ब्लॅक बजेट असं म्हटलं जातं? अशा काही थोडीफार इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कुठल्या बजेटला काय म्हटलं जातं? आणि याचं उत्तर आहे 1973-74, जे की कुठेही दिलेलं नाही. मग आता आपण बऱ्यापैकी काय करतो, बऱ्याच जणांना हे वाटलं असेल 91-92, कारण वित्तीय संकट आलं होतं ना, बरोबर का? ज्यांनी निवडलं 91-92 त्यांनी लक्षात ठेवा. पुन्हा अशा गोष्टी माहिती असल्या तर ठीक आहे, नाहीतर लॉजिक कन्सेप्टला लागू शकतं, फॅक्ट्सला नाही. फॅक्ट्सला 19-20 सुद्धा चालणार नाही तुम्हाला, टू द पॉइंट. आणि म्हणून हा प्रश्न इथे तुम्हाला टाकलेला आहे. 73-74 उत्तर आहे. नेक्स्ट, रेल्वे, विमा, बँके इत्यादी बाबीपासून केंद्र सरकारला मिळणारे उत्पन्न हे बजेटच्या याचा भाग असतात. अर्थसंकल्प सार्वजनिक वित्तावर बेसिक कन्सेप्ट बघा. कर उत्पन्न, करेत्तर उत्पन्न, महसुली उत्पन्न, भांडवली उत्पन्न. मित्रांनो, याचं वर्गीकरण खूप व्यवस्थित झालं पाहिजे. आता तुम्हाला कर, उत्पन्न ह्या गोष्टी जरी इथं बघितल्या, लक्षात आल्या, तर करातून मिळणार उत्पन्न आहे ना. मग मला सांगा, हे जे आहेत रेल्वे, विमा, बँक याच्यावर कर लावला जातो का? नाही. ह्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आहेत. सरकारच्या कंपन्यातून, संस्थातून सरकारला मिळणारं उत्पन्न हे कर उत्पन्न कसं असेल बरं? हा ऑप्शन कटला. भांडवली उत्पन्न बघू आपण, आणि महसुली खर्च. आता इथे विचारलंय काय? उत्पन्न. मग खर्च हा ऑप्शन येईल का बरं? कटला ना. डायरेक्टली तुमचं उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस 50% वाढले इलिमिनेशन मेथडने. काय नाही हे आधी कट मारत चला पटकन. 2 ऑप्शन कटले. आता राहिलं करेत्तर उत्पन्न आणि भांडवली उत्पन्न. मग इथं ज्याला आता थोडाफार तरी अभ्यास आहे, आता एवढं तर लागत ना, आता प्रत्येकच गोष्टी एलिमिनेट न कशी येईल ना, थोडा अभ्यास पण लागेल ना. म्हणजे इथं भांडवली उत्पन्न ज्याला माहिती, कर्ज हे जे सरकारकडे तर निर्गुंतवणूक, तो भांडवली उत्पन्नाचा भाग आहे. पण इथं या संस्थेच्या नफ्यातून मिळणारे उत्पन्न जे आहे ते मात्र करेत्तर उत्पन्नाचा भाग आहे. हे आपलं उत्तर आहे. सरळ सरळ डायरेक्टली तुम्ही उत्तर 50% तुमची पॉसिबिलिटी ही बरोबर येण्याची असते, ज्यावेळेला तुम्ही एलिमिनेट करता ऑप्शन कुठलं उत्पन्न आहे कुठलं नाही. म्हणजे अभ्यासासोबत थोडंफार असं स्मार्ट वर्क पण करा. ठीक आहे.
पुढचा प्रश्न, SLR म्हणजे काय? हा लॉंग फॉर्म, पर्याय नाही. आता इथं बघा, स्टॅच्युटरी लिक्विडिटी राईट्स बऱ्याच जणांनी पटकन एक नंबर गोळ केलेला असतो, कारण वेळ कमी, स्पीड जास्त आणि एवढं वाचलेलं असतं. स्टॅच्युटरी लिक्विडिटी म्हणलं गोल करून पुढे जातो. प्रामाणिकपणे सांगा किती जणांचं उत्तर चुकलंय. पण इथं मी तयार केलेला प्रश्न आहे, मला चांगली तुमची मानसिकता माहिती, इथं शेवटी फिरवलं मी आणि याचं उत्तर इथं कुठंही नाही, यापैकी नाही. मग याचं उत्तर काय? स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो, जे इथं प्रॉपर कुठेही मेन्शन केलेलं नाही. कळालं? प्रश्नांचं स्वरूप, पर्याय किती केअरफुली वाचणं गरजेचं आहे. मला तुम्हाला याच्यातून एक स्ट्रॉंगली मेसेज द्यायचा आहे. प्रश्न आणि पर्याय शेवटपर्यंत वाचा, नोट डाऊन करून ठेवा हा पॉइंट. बघा, मी परत सांगतोय, या डिस्कशन मधून जर तुम्हाला काय घ्यायचं असेल ना, तर ह्या गोष्टी घ्या. कन्सेप्ट, फॅक्ट्स आहेत ना, आजपर्यंत तुम्ही केलात ना, कुठली बॅच केली असेल, पुस्तक आहेत, ते सांगून मी काय करणार तुम्हाला? तेच तेच रिपिटेशन. मुळात मुलांचं हेच चुकतं की डिस्कशन मधून हे जी अपेक्षा करतात, सर आम्हाला हे क्लिअर करा. ठीक आहे, ते करतोच नाही मी, पण त्याच्यासोबत मी एखादा प्रश्न का टाकला, पण त्याच्यामध्ये जो फिरवण्याचा भाग होता तो कुठे फिरवला, मग ह्याच्यात तुमच्या सुधारणा झाल्या पाहिजे. पेपरमध्ये ही चूक होती आपली, शेवटपर्यंत वाचत नाहीत आणि याच्यामुळे लिटरली सांगा तुम्ही, कितीतरी प्रश्न तुमचे फक्त याच्यामुळे चुकलेले असतात. मित्रांनो, पॉईंटने रिझल्ट चाललाय, विचार करा जरा. बाकी मग असे एक 2 3 प्रश्न जर चुकत असतील तुमचे, रिझल्ट कसा येणार? क्वेश्चन नंबर 21, राजकोषीय धोरण मार्फत पुढीलपैकी कोणत्या बाबी गोष्टी साध्य करणे हे सरकारचे उद्दिष्ट असतं. म्हणजे सरळ सरळ राजकोषीय धोरणाचं उद्दिष्ट काय? आता राजकोषीय धोरण म्हणजे काय, मी ऑलरेडी हिंट दिलेली आहे मागच्या याच्यामध्ये. सरकारचं एकूण उत्पन्न आणि सरकारचं एकूण खर्च, याच्या मार्फत सरकार काय साध्य करतं अर्थव्यवस्थेत. बघा, रोजगार निर्मितीस चालना देणे, बरोबर आहे, हे तर सरळ सरळ जनरल वाचल्याला कसं कळतं. आर्थिक समानता कमी करणे, आता पुन्हा नीट केअरफुली वाचा. आर्थिक समानता म्हणलं की आपण बरोबर टिक करतो, पुढे जातो. आर्थिक समानता कमी करायची म्हणजे तुम्ही विषमता निर्माण करताय, हे विधान चुकीचं आहे. ज्यांचे चुकले त्यांनी नीट बघा. परत दुसरं वाक्य मी फिरवलं तुम्हाला, निर्यातीला प्रोत्साहन देऊन आयात पूर्णता कमी करणे. आता आयात पूर्णता कमी नाही करता येणार, हे असं पूर्णता, केवळ, हे शब्द नीट बघा. आपल्याला भांडवली वस्तूंची आयात झालेली चांगली असते, किंवा उद्योगांना लागणारा कच्चा माल याची पण आयात करणं गरजेचे असतं ना, त्यामुळे पूर्णतः आयात कमी करता येईल का? नाही, त्यामुळे हे पण चुकलं. महागाई नियंत्रित ठेवणे, यस हे आहे, म्हणजे अ आणि ड, कुठे अ आणि ड, यस दॅट्स इट. राजकोषीय धोरण आणि त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी नीट समजून घ्या, त्या प्रत्येक ऑप्शनचा अर्थ काय याच्यावरून तुम्हाला उत्तर काढता येईल. आणि मी जशा पद्धतीने करतो ना एलिमिनेट, हे बरोबर आहे का चूक पटकन ठरवा, हे बरोबर का चूक असं त्याला मार्किंग करा, उत्तर निवडायला सोपं जातं. आणि प्रश्नात काय विचारले, मग कोणत्या उद्दिष्ट इथं आहे का नाही हे सांगितलं, झालं. तुम्हाला कुठलं बरोबर आलं, ह्याला एक राईट मार्क दिलाय मी, ह्याला एक राईट मार्क दिलाय, बाकी चुकीचं आहे, हे सोपं जातं उत्तर निवडायला. क्वेश्चन नंबर 22, मूल्य हस्तांतर मूल्य संचय ही पैशाची कार्यपूर्ती कोणत्या नावाने ओळखली जातात? हा, स्टार मार्क का परत एकदा. पैशाची कार्य खूप आयोगाने फोकस केलेला आहे, प्री, मेन्स, राज्यसेवा, कंबाईन. आजही एवढ्या वेळा प्रश्न विचारून, एवढा इम्पॉर्टंट पॉइंट असून सुद्धा खरं सांगायचं किती जणांना पैशाची कार्य ही व्यवस्थित सांगता येते. हा सोडा प्रश्न, त्या सोडून मी जर तुम्हाला डायरेक्टली असं ब्लँकली विचारलं की पैशाची कार्य खालीपैकी कोणती, ऑप्शन न देता सांगता येतील का? आणि जर सांगता येत असेल तुमच्यापैकी कोणाला, व्हेरी गुड, यू आर ऑन द राईट डायरेक्शन. जर नसेल तर मित्रांनो, प्रचंड मोठ्या प्रमाणात काळजी करायची गरज आहे. काळजी करण्याची म्हणतोय मी, कारण ज्या गोष्टी महत्वाच्या त्या आपल्याला माहित नाहीयेत, कसं चालणार. बरं, आता ज्यांनी नावं सांगितलेत पैशांची कार्याबाबतीत, ठीक आहे, अजून एक पॉल पुढे जातो. मला कोणती पैशाची प्राथमिक कार्य आहेत आणि कोणती पैशाची दुय्यम कार्य आहेत ही तुमच्याकडून माहिती पाहिजे. प्राथमिक कार्य कुठली तुम्ही, आणि जर इथं कन्फ्युज असाल, माहित नसाल, झिरो व्हॅल्यू संपलं, पैशाची कार्य नुसती माहित असून चालणार नाहीत. आयोगाचा प्रश्न आहे त्यात प्राथमिक कुठली आणि दुय्यम कुठली. आणि मग बघा आता आयोग कुठे आहे आणि आपण कुठे आहे, आपला अभ्यास कुठे आहे, नशीब इथंच कळतंय. याच्यासोबत अजून एक आहे अनुषंगिक कार्य किंवा आकस्मिक कार्य. आकस्मिक कार्य, आकस्मिक किंवा अनुषंगिक. सर मला प्राथमिक दुय्यमच नीट माहित नाही, तर हा कुठून प्रकार आहे? मला हा प्रकारच माहित नव्हता म्हणा, मला फक्त प्राथमिक दुय्यमच माहित होता, बरोबर आहे का? बऱ्याच जणांना तर हे सुद्धा माहित नाही, कसं. आणि मग आपण म्हणतो की मला पाचवायचंय, पोस्ट काढायची आहे. बघा, लो हँगिंग फ्रुट्स थेरी या बाबतीत मी सगळ्यांना सांगत असतो, हाताला येणारं फळच आपण खात नाही, अवघड तर पळतो.
अरे ह्या गोष्टी आहेत, विचारलेल्या आहेत, पुस्तकात आहेत, सोप्या आहेत, ह्याच आपल्याला नीट माहित नाहीत आणि मग कुठं नको त्या गोष्टीकडे चाललोय आपण. आजच्या आज ताबडतोब प्राथमिक दुय्यम बघा, पाठ करा. इथे तुम्हाला दिलेले क्लिअर क्लिअर हे मूल्य हस्तांतर, मूल्य संचयाचं कार्य, याच्याबाबत जे बघितलं हे दुय्यम कार्य आहे. आणि प्राथमिक मध्ये काय येतं मग, विनिमयाचं माध्यम किंवा मूल्यमापनाचं कार्य हे प्राथमिक मध्ये येतं. आणि राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप, देशातील गुंतवणूक, बचत हे काय, हे अनुषंगिक कार्य. ठीक, म्हणजे मला खरंच लिटरली ना या बाबतीत मुलांचं ह्या वाटतं की असं का करतात दुर्लक्ष. आयुष्याशी खेळतोय आपण या बाबतीत, परफेक्शन जर नसेल तर. आणि अवघड नाहीये काय, तुम्हाला आयोगाने हे नाही विचारलं की मूल्य संचयाचं कार्य म्हणजे काय किंवा विनिमयाचं माध्यम म्हणजे काय, ते पुढचा टप्पा झाला अजून मेन्सचा. ऍटलीस्ट प्लीला तुम्हाला त्याची वर्गीकरण करता आलं पाहिजे, प्राथमिक, दुय्यम आणि अनुषंगिक कार्य. दॅट्स इट, संपलं. आणि मागच्या प्रश्नपत्रिका काढा, मी म्हणतो म्हणून नाही, काढा प्रश्नपत्रिका आणि बघा पैशाच्या कार्यावर प्रश्न. ठीक आहे, चला पुढं. महागाईच्या बाबतीत जोड्याला संदर्भात आहे, महागाईचा प्रकार आणि दर काय ते. पण आता हा फॅक्च्युअल आहे, हा सुद्धा सांगायची गरज नाही, 2 पार्टच पाहिजे. 1 पेक्षा जास्त महागाईचा दर 3% असेल रांगणारी, 3 ते 10% असेल चालणारी, 10 ते 20 असेल तर पळणारी, आणि 20 पेक्षा जास्त असेल तर बेसुमार. संपलं, 2 पार्ट पाहिजे. फटाफट तुम्ही इथे निवडू शकता. रांगणारी म्हणजे सगळ्यात कमी, कुठे आहे, हे इथं, हे इथं. त्याच्यानंतर रांगण्यानंतर चालणारी, चालणारी इथे कुठे आहे, हे इथं. पळणारी आणि बेसुमार 20% जास्त. अशा साध्या प्रश्नावर लिटरली तुम्ही ना 30-35 सेकंद तुम्हाला जे असतात ना, अर्धेच सेकंद इथं खर्च झाले पाहिजे तुमचे. म्हणजे सोप्या प्रश्नांना वेळ कमी लावा आणि याचा उरलेला वेळ ना अवघड प्रश्नांना द्या. मी याच्या आधी काही प्रश्न दाखवले बघा तुम्हाला, 3-3, 4-4 स्टेटमेंट समजत नाही, तिकडे वेळ जास्त लागतो का नाही. मग ह्या प्रश्नांना जर तुम्ही वेळ देत असाल, याला झालं किंवा ह्याच्या आधीची मी जे फॅक्ट्स 1 लाईन टाकले होते, तुम्ही त्यालाही तेवढाच वेळ देताय, अवघडाला तेवढाच वेळ देताय, कसं मार्क येणार मग. या प्रश्नांना तुम्ही वेळ देणं अजिबात अपेक्षित नाही मला. पटकन उत्तर घ्या आणि पुढे सारखा. अनालिटिकल क्वेश्चन्सला वेळ द्या, मग इतरांपेक्षा आपण पुढे जाऊयात. हा, इथं सुद्धा आता पूर्वी कोणत्या वर्षी भारतीय चलनाचे अवमूल्यन करण्यात आले नव्हते. प्रश्न न बघता, पर्याय न बघता पटकन मला सांगा, रुपयाचं अवमूल्यन आतापर्यंत किती वेळा करण्यात आलं, कधी कधी करण्यात आलं. पहिले 1949, दुसरं 66, तिसरं 91, संपला विषय. मग इथं 49 आहे, 66 आहे, इथं 92 दिले, चुकलं. इथं काय पाहिजे, 91 पाहिजे, संपला. फॅक्च्युअल डेटा, ऑप्शनची गरज नाही. 25 वस्तूचे वजन किंवा आकारमान यानुसार जो कर आकारला जातो त्याला काय म्हटलं जातं. पुन्हा तुमच्यापैकी काही जण असतील, 1 निवडला, 2 निवडला, 3 निवडला आणि हे नाही, तर उत्तर काय, ऍक्च्युली उत्तर आहे यापैकी नाही. मग आता प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, प्रगतशील कर, प्रमाणशील कर, प्रतिगामी कर, ह्या गोष्टी माहितीत आपल्याला. त्याच्या पलीकडं इथं हे मूल्यानुसारी कर म्हणजे वस्तूची किंमत, मूल्य याच्यानुसार लावलेला कर. अबकारी कर म्हणजे कुठला, उत्पादन शुल्क, व्हॅट, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. आता इथे जे विचारलंय का वस्तूचं वजन आणि आकारमान, मग याच्यानुसार कुठला कर, नावच माहित नाही म्हणून सर काय सांगायचं. स्पेसिफिक ड्युटी, विशेष कर, विशिष्ट कर, हे उत्तर आहे त्याचं, यापैकी नाही. म्हणजे क्वेश्चन नंबर 26, भारताच्या एकूण परकीय चलन साठ्यात पूर्वीपैकी कोणत्या घटकाचा वाटा, प्रमाण हे सर्वाधिक आहे. सोनं, परकीय चलन, एसडीआर. इथं तुम्हाला पर्टिक्युलरली कुठलं इयर विचारलंय का, त्याचं एक्झॅक्टली पर्सेंटेज विचारलंय का, एक जनरल ट्रेंड की एकूण परकीय चलन साठ्यात सगळ्यात जास्त कशाचा आहे. साधा प्रश्न, ऑब्व्हियसली हे असणार आहे परकीय चलन. आता तुम्हाला जर विचारलं, मला वाटतं मागे प्रश्न तर ह्याच्यात जनरल याच्यात विचारला होता. आता आपण एवढा अभ्यास करतो परकीय व्यापाराचा, सगळ्या गोष्टीचा, मी साधा प्रश्न विचारला की परकीय चलन साठ्यात कशा कशाचा समावेश केला जातो, म्हणजे कुठल्या गोष्टी भारताच्या परकीय चलन साठ्यात काउंट केल्या जातात. सांगा बरं त्याच्यामध्ये काय काय येतं. हे येतं का, आरबीआय कडील सोनं, परकीय चलन, एसडीआर, हे तिन्ही येतं. अजून एक घटक बाकी आहे, तो सांगा. एक घटक, त्याला आपण परकीय चलन साठ्यात काउंट करतो. आरटीपी, रिझर्व्ह ट्रान्स पोझिशन. या सगळ्यांना मिळून आपण म्हणतो परकीय चलन साठा. नेक्स्ट, देशातील दारिद्र्य मोजमापासाठी अलग कार्यगट स्थापन केले होते, कॅलोरी निकषाचा वापर केला होता. हा सेम, पुन्हा कॅलोरी निकष तुम्हाला जसा तसे मी आता सांगितलं. त्या पहिल्या प्रश्नाला अलग कार्यगट, लकडावाला आणि गाडगीळ यांचं एकच आहे, सोपं आहे त्यांना लक्षात ठेवा. ग्रामीण आणि शहरी तोच प्रश्न इथं विचारलेला आहे. फक्त इथं काय करायचंय तुम्हाला, कोणत्या कॅलोरी निकषाचा वापर केलेला आहे, मग ग्रामीणसाठी किती, शहरीसाठी किती केलेला आहे ह्या गोष्टीत. सो ऑब्व्हियसली ग्रामीणसाठी 24 आणि शहरीसाठी 21.
इथं ग्रामीण भाग 240, इथं हे असं विचारलंय 240 किंवा 2400 असं काहीतरी आपल्याला जास्त बघण्यात असतं. इथं चूक होऊ शकते आणि आपण पहिलं टिक करू शकतो. सो बी केअरफुल या आकडेवारी. आणि प्रॉपर मग इथं ग्रामीण 2100, इथं शहरी 2400, हे पण कन्फ्युजन असतं आपलं. जेवढं परफेक्शन आणता येईल ना तेवढं परफेक्शन आणा. त्यापैकी कोणत्या 85 योजनेच्या कालावधीत हरित क्रांतीची सुरुवात करण्यात आली होती? यापैकी नाही. का बरं असं? आता पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आली. तो विचार करा, हरित क्रांतीची ऍक्च्युअली सुरुवात पंचवार्षिक योजनेच्या शेवटी म्हणूया आपण, आणि मुळात जिथं पंचवार्षिक योजनाच नव्हती तिथे ती प्रॉपर राबवण्यात आली. कधी झाली ही पंचवार्षिक योजना? आपलं हरित क्रांती 1965-66 दरम्यान. इथून ऍक्च्युअली पुढे जास्त आली ती 66. मग यावेळेला कुठली पंचवार्षिक योजना होती? हा एंगल मला अपेक्षित आहे तुम्हाला. बरोबर. इथं खालीपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत हरित क्रांतीची सुरुवात करण्यात आली होती? आता इथं अजून जर या ऑप्शन पैकी जर जायचं असेल तर मला तुम्ही हे का पंचवार्षिक योजनेचा कालावधी बघा आणि मग त्याच्यानुसार आपण उत्तर काढू शकतो. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 51 ते 56, दुसऱ्या 56 ते 61, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 61 ते 66, 1961 ते 66. चौथी पंचवार्षिक योजना काय होती? इथं 1969 ते 74, आणि पाचवी 74 ते 78. त्यातल्या त्यात जर आता इथं लागू करायचं असेल हे, तर आपण 1 नंबरचा ऑप्शन निवडू शकतो. पण बघा, आता ज्यांनी निवडलं इट्स ओके, नो इश्यू, त्यांनी तेही मार्क घेऊ शकता तुम्ही. पण मेन इथं जे आहे ना, हे चौथं उत्तर काय आहे याचं कारण, पंचवार्षिक योजना त्यावेळेला कुठलीही नव्हती. योजनेचा सुट्टीचा कालावधी होता 1966 ते 69 वाला. त्यामध्ये पंचवार्षिक हरित क्रांती राबवण्यात आली होती. त्यामुळे कुठलीही एखादी घटना किंवा काय असेल ना, सो नीट समजून घ्या की ती कुठल्या कालावधीमध्ये झालेली होती. भारतीय महिला बँक 2017 साली कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेमध्ये विलीन करण्यात आलेली आहे? साधा प्रश्न पुन्हा. एसबीआयच्या सहयोगी बँका या संदर्भातील विलिनीकरण कुठे? एसबीआय मध्ये. 2017ला एसबीआयच्या 5 सहयोगी बँका आणि 1 भारतीय महिला बँक ही विलीन करण्यात आली होती 2017ला. आता माझा प्रश्न असा आहे तुम्हाला, सांगा मग भारतीय महिला बँक ही कधी स्थापन करण्यात आली होती? माहिती आहे का? हा फार मोठा टर्न होता आपल्या बँकिंग सेक्टरचा, भारतीय महिला बँकेचा. सेपरेटली एक नवीन इनिशिएटिव्ह होता. हे दुर्लक्ष करून चालत नाही. परत त्याच्यात एकदा केलं तर तुम्हाला टेन्शन नाही ना पुन्हा. त्याची काय स्थापना आहे, त्याचे फॅक्ट्स काय, बेसिक माहिती पाहिजे. 2013 लक्षात ठेवा. आणि 17 त्याचं विलिनीकरण करण्यात आलं. पुढं, व्यक्ती काम करण्यास पात्र असतो परंतु त्याची काम करण्याची इच्छा मात्र नसते, अशा प्रकारचे बेरोजगार काय म्हणतात? आता ऐच्छिक अनैच्छिक मध्ये क्षमता म्हणा किंवा पात्रता आणि काम करण्याची इच्छा याच्यानुसार प्रकार आहेत. ऐच्छिक आणि अनैच्छिक बेरोजगारी. ज्या व्यक्तीची काम करण्याची क्षमता आहे, पात्रता आहे, पण काम करण्याची इच्छा नाहीये, म्हणजे ऐच्छिक बेरोजगारीमध्ये काय असतं, जो व्यक्ती स्वतःच्या इच्छेनुसार बेरोजगार असतो, त्याच्यात क्षमता पात्रता आहे काम करण्याची, पण इच्छाच नाही ना. म्हणजे आता मला काम नाही करायचंय पण मी काम करण्याच्या लायक आहे, मग मी बेरोजगार झालो. कुठला? ऐच्छिक बेरोजगार. माझ्या इच्छेनुसार मी बेरोजगार आहे. आता असा व्यक्ती आहे ज्याच्यात काम करण्याची क्षमता पात्रता पण आहे आणि काम करण्याची इच्छा पण आहे. समजा मला काम पाहिजे, मी शोधतोय काम, पण मला काम मिळत नाहीये, मी बेरोजगार झालो. कुठला? अनैच्छिक बेरोजगार. क्लिअर? हीच डेफिनेशन इथे दिलेली आहे. व्यक्तीला काम करण्यासाठी व्यक्ती पात्र असतो परंतु त्याची काम करण्याची इच्छा नसते, त्याला काय म्हणायचं मग? आता इथं तुम्हाला हे चार्ट काढा, याच्यावरून कळेल तुम्हाला. ऐच्छिक बेरोजगार, बरोबर, इच्छा असू नाहीये म्हणून त्याच्या इच्छेनुसार तो बेरोजगार राहिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 31. भारतात 2017 पासून लागू करण्यात आलेल्या जीएसटी यामध्ये खालील कोणत्या करांचा समावेश होत नाही? आता इथं पुन्हा बेसिक आहे. मुळात जीएसटी बाबत एवढ्या गोष्टी आपण अभ्यास करतो, प्रत्येक फॅक्ट्स पाठ करतो. त्याचं विधेयक कुठलं, त्याचा कायदा कुठला, कधी लागू झाला, पहिल्यांदा कुठल्या राज्याने संमती दिली, सगळं. त्याचे स्लॅब किती आहेत? 5%, 12%, 18%, 28%. सेंट्रल जीएसटी, स्टेट जीएसटी, इंटिग्रेटेड जीएसटी सगळं करतो. पण मुळात जीएसटी हा प्रत्यक्ष कर आहे की अप्रत्यक्ष कर आहे? आता ज्यांना माहित नाही त्यांनी नीट बघा. हा अप्रत्यक्ष कर आहे. आणि जीएसटी जर अप्रत्यक्ष कर असेल, मग बऱ्याच अप्रत्यक्ष करांना मिळून जीएसटी निर्माण केला ना. मग इथं काय येतं की कुठल्या करांचा समावेश होत नाही असं म्हटलंय. याच्यामध्ये आयकर हा प्रत्यक्ष कर आहे की अप्रत्यक्ष कर? हे ज्यांना माहिती, लगेच एलिमिनेशन मेथड सुरू झाली. आता इथं जर हा आयकर प्रत्यक्ष कर आहे, तो जीएसटी मध्ये कसा येईल बरं? तो वेगळा सेपरेट आहे त्याचं अस्तित्व. मग बघा इथं ब कुठे आहे? इथं हा ऑप्शन कटला. ब कुठे? इथं हा ऑप्शन कटला. हा ऑप्शन कटला. उरला फक्त क आणि ड. दॅट्स इट.
किती मिनिटात किती वेळ मी प्रश्न तुम्हाला उत्तर दिलं. कशाला काय लागतं तुम्हाला हे सगळं वाचत बसायला. संपला विषय. ही मेथड ट्राय करा, पटकन वेळ वाचल, काही सेकंदात तुम्ही उत्तर काढून पुढे जाऊ शकता. नेक्स्ट, केंद्र सरकारच्या भांडवली खर्चामध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होत नाही. लक्षात ठेवा, भांडवली खर्चामध्ये पगार, सबसिडी, वेतन, व्याज, हा जो सगळा प्रकार दिलेला, हा एकही प्रकार याच्यात होत नाही. म्हणून कशाचा समावेश होत नाही तर वरील सर्व हे त्याच्यामध्ये येतच नाही. आता इथं तुम्हाला जर अजून प्रश्न असा विचारला, मग ह्याच्यात भांडवली खर्चाचा समावेश होत नाही तर हे कुठल्या खर्चामध्ये? महसुली खर्चाचा हा भाग आहे. पुन्हा वर्गीकरण महसुली आणि भांडवली खर्च किंवा महसुली आणि भांडवली उत्पन्न दोन्ही गोष्टी क्लिअर कट माहिती पाहिजे. नेक्स्ट, वैश्विक बँक या संकल्पनेबाबत खालील अचूक पर्याय निवडा. युनिव्हर्सल बँक म्हणजे काय? विविध राज्यामध्ये कार्यक्षेत्र असणारी बँक, विविध देशामध्ये असणाऱ्या बँका, या दोन्हीपैकी बरेच जण या ट्रॅपमध्ये अडकले असतील. बऱ्यापैकी बऱ्याच जणांनी 2 नंबरचा ऑप्शन दिला असेल बघा. पण कन्सेप्ट माहिती पाहिजे. व्हॉट इज द युनिव्हर्सल बँक? वैश्विक बँक म्हणजे असा प्रकार नाहीये विविध देशामध्ये शाखा असणारी. वैश्विक बँक म्हणजेच अशी बँक की जिथं ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, जो बेसिक फंक्शन बँकेचं कार्य ते केलं जातं, त्यासोबत बाकीच्याही बऱ्याच इतर सर्व्हिसेस दिल्या जातात. म्हणजे एकाच छताखाली अनेक सर्व्हिसेस वित्तीय क्षेत्राबाबतच्या त्या तिथे दिल्या जातात, तर आपण युनिव्हर्सल बँक म्हणतो. म्हणजेच आता पहिलं बघा, तुम्ही बँकेमध्ये गेलात ना, फक्त ठेवी ठेवणं, कर्ज एवढंच असायचं. आता बँकेमार्फत विमा दिला जातो, बँकेमार्फत आपण शेअर मार्केटचं काही तिथे इन्व्हेस्टमेंट करू शकतो, डीमॅट अकाउंट काढू शकतो, लॉकरची सेवा दिली जाते, चेक, डीडी, म्हणजे कितीतरी सेवा आहेत, विचार करा. मग जी बँक तुम्हाला बँकिंग सेवा तर देतेच देते, त्यासोबत इतरही सर्व्हिसेस देते, त्या बँकेलाच आपण वैश्विक बँक असं म्हणतो, युनिव्हर्सल बँक. इज दॅट क्लिअर? आता कन्सेप्ट क्लिअर झाली. मग त्याच्यामध्ये असं कुठेतरी निकष इथं लागू होतोय का? नाही ना. म्हणून याचं उत्तर आहे यापैकी नाही. पुन्हा साधा प्रश्न, पंचवार्षिक योजना. आता एकदम साधा प्रश्न. याच्यामध्ये किती जणांनी 2000 आता 11 ते 17 मला वाटत कोणी निवडला असेल, पण सगळ्यांना कन्फ्युजन काय 12 ते 18, 13 ते 19, तर हा निवडला असेल. इथं कालावधी काय आपला 2000, हे 5 वर्षाचा आहे का? 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 6 वर्षाचा होतोय. म्हणून इथं ऑप्शन फक्त मी 12 निवडलं का? कारण आपल्याला माहिती किती 12 ला सुरू झाली, पण 12 ते पुढे किती 17. मग इथं उत्तर आहे यापैकी नाही. पंचवार्षिक योजनेचे कालावधी माहिती पाहिजे, आयोगाने विचारलेले आहेत, त्यासाठी हा प्रश्न टाकलेला. क्वेश्चन नंबर 35, महामंडळ कर यासाठी पूर्वीपैकी कोणता कायदा लागू आहे? आता ह्याच्या आधी बऱ्याच वेळा आपण इन्कम टॅक्सचा अभ्यास करतो किंवा इतर कुठल्या करांचा, त्याच्याबाबतच माहिती. महामंडळ कराबाबत वेगळा काही कायदा आहे असं आपल्याला वाटतं. ऍक्च्युली हा इन्कमवर घेतलेला टॅक्स असतो, पण कोणाच्या इन्कमवर? संस्थेच्या. बघा, इन्कम टॅक्स आणि कॉर्पोरेशन टॅक्स दोघांतला फरक काय? वैयक्तिक आयकर म्हणजेच व्यक्तीच्या उत्पन्नावर लावलेला कर, आणि महामंडळ कर ज्याला आपण कॉर्पोरेशन टॅक्स म्हणतो, तो संस्थेच्या उत्पन्नावर लावलेला कर असतो. हा फरक आहे दोघातला. इन्कम टॅक्स म्हणजे व्यक्तीच्या उत्पन्नावर, कॉर्पोरेशन टॅक्स म्हणजे कंपनीच्या उत्पन्नावर. पण असं जरी असलं तरी महामंडळ कर हा मात्र इथंच जो आयकर कायदा 1961 आहे ना, याच कायद्यानुसारच आकारला जातो. यासाठी वेगळा कुठला नाहीये. मग आपण हे निवडतो महामंडळ कर कायदा 1961, असं काही नाहीच आहे. इन्कम टॅक्सचा जो कायदा आहे ना, तो तिथं त्याला लागू होतो. क्लिअर? हा, आता हे पुस्तक, आता आयोग तुम्हाला कधी कधी अर्थतज्ञ, त्याचे सिद्धांत, त्याचे पुस्तक एक विचारतो बघा. हा एक पॅटर्न मला जाणवला म्हणून मी टाकला. पण काय होतं, एवढे अर्थतज्ञ आहेत, एवढे पुस्तकं आहेत, काय करणार? पण तरीही इन केस चर्चा करता तुम्हाला जर वाटलं की माझा मेन जो टॉपिकचा अभ्यास आहे तो झालाय आणि माझ्याकडे वेळ आहे, तर तुम्ही अर्थतज्ञ त्याची पुस्तकं आवर्जून करा. पण आधी मेन हातात घ्या. जे टॉपिक साधे सोपे ते हे आपल्या हातातलं नाही, हे लास्ट प्रायोरिटी वाला टॉपिक आहे, अर्थतज्ञ आणि त्यांची पुस्तके. तरी पण मला समोर यावा तो भाग म्हणून मी टाकलेला प्रश्न. मग आता हे बऱ्यापैकी माहितीवर अभिजित बॅनर्जी हे पुस्तकं, पण इथे मी फिरवलंय गुड इकॉनॉमिक्स फॉर बॅड टाइम, गुड इकॉनॉमिक्स फॉर गुड टाइम्स वगैरे वगैरे. काय उत्तर यापैकी नाही. आणि याचं उत्तर आहे गुड इकॉनॉमिक्स फॉर हार्ड टाइम्स. गुड इकॉनॉमिक्स फॉर बॅड टाइम्स नाही, इथं हार्ड टाइम्स. पुन्हा परफेक्शन. तुम्हाला परफेक्शन शिवाय मी मार्कच देणार नाही, आयोगही देत नाही. अर्धवट माहिती असून चालत नाही, ओळखीचं वाटून चालत नाही. हे वारंवार तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करतो. खाली विधानाचा विचार करा. केंद्र सरकार राज्य सरकारच्या सार्वजनिक उपक्रम PSUजना महारत्न दर्जा देण्यात येतो. आता इथं बघा, केंद्र सरकार व राज्य सरकार या दोघांनाही देण्यात येतो का? कधी असा विचार केलाय का आपण?
आपण महारत्न, मिनिरत्न, नवरत्न वाचतो, पुढे जातो. त्याचे निकष केंद्र सरकारच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या संस्थांना हा देण्यात येतो. मग इथं हे विधान चुकीचं आहे. महारत्न दर्जा देण्याचं धोरण ऑगस्ट 1998 पासून सुरू झाले का? चुकीचं. मग कधी सुरू झालं? आता लगेच तुम्हाला हे माहिती पाहिजे. महारत्न कंपन्या, नवरत्न कंपन्या, मिनिरत्न कंपन्या आणि त्या कधी कधी सुरू झाल्या. पटकन पुढे रिकाम्या जागा भरा. त्याचे वर्ष. पुढचा प्रश्न, 2018-19 मध्ये भारताची सर्वाधिक आयात खाली कोणत्या प्रादेशिक विभागाकडून होती? त्याचं उत्तर सरळ इथं दिलेलं आहे, आशिया आणि आशिया. पण प्रश्न टाकण्यामागचा उद्देश समजून घ्या. कधी कधी आयोग परकीय व्यापार संदर्भात रॅन्डमली इयर टाकतं, कुठले तरी 17, 18, 11, 12, 13, 14. मग बजेट आणि परकीय व्यापार याच्या बाबतनं तुम्हाला सर मग कुठली आकडेवारी करायची? शक्यतो तुम्ही जे करंट बजेट आहे, इकॉनॉमिक सर्व्हे आहे, करंट वर्षातला परकीय व्यापाराचा डेटा आहे तोच करा. मग मागच्या मला सांगा किती वर्षाचं विचारायला आयोग, हे काय फिक्स आहे का? आणि तुम्ही करणं शक्य आहे का? मी म्हणतो करा, मागच्या 5-6 वर्षाचा डेटा करा. इज इट पॉसिबल? म्हणजे इथं अशी काही आकडेवारी आहे ना, ही तुम्हाला पाठ नसली तरी चालते, ही मान्य करा. कारण 18-19, 17-18, 15-16 नाही, याला आपण नाही टॅकल करू शकत. पण एखाद्या लॉजिकवर किंवा कशाच्या गोष्टीवर तुम्हाला असं वाटलं की आपण खरंच कशाला करू शकतो, कुठल्या ह्याच्यात आपल्याला जास्त परकीय व्यापार आहे, तरच निवडा. अदरवाईज लिटरली स्किप इट. हे प्रश्न टाकण्यामागचा मुद्दाम उद्देश आहे माझा. असे कुठलेही इयर, आता तुम्हाला प्रश्न सांगतो तुम्हाला, 2017ला काहीतरी आयोगाने 2011-12चं काहीतरी बजेट विचारलं ना, 12-13चं काहीतरी. मग तुम्ही लगेच मागचं बजेट करायला लागले. बरं 11-12चं विचारलं, पुढच्या वर्ष कधी विचारलं? 12-13चं विचारलं, 13-14चं विचारलं. शक्य आहे? याच वर्षीचं एकाच वर्षीचं बजेट करायचं म्हणलं तर किती डेटा येतो तुम्हाला, आणि मग मागच्या वर्षीचं करणं माहिती आहे ना. हे आपण 15 पैकी 2-3 प्रश्न सोडूनच दिलेले, त्यातले हे प्रश्न आहे. पण हे मान्य करत नाहीत आपण, आणि आपण उगाच स्वतःला दोष देत बसतो, हे अभ्यास नाही, ते अभ्यास नाही. असं नका करू. 1991 साली जे एलपीजी धोरण राबवलं स्वीकारतात, त्यावेळी आरबीआयचे गव्हर्नर कोण होते? आता पुन्हा थोडा एक आउट ऑफ बॉक्स प्रश्न, वेगळा विचार करणं. आपण पंतप्रधान, वित्तमंत्री अभ्यास केलेला आहे, आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. जुन्या विद्यार्थ्यांना चांगलं माहिती. नवीन आर्थिक धोरण राबवताना खालीपैकी वित्तमंत्री कोण होते असा प्रश्न आहे. मग वित्तमंत्री कोण, पंतप्रधान कोण माहिती ना? चालं, एवढंच थांबतो आपण, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती. त्याच वेळेला अजून एक महत्वाचा पार्ट आहे, तो म्हणजे आरबीआयचे गव्हर्नर कोण होते, आणि मग तो प्रश्न मी ते विचारला. क्लिअर? म्हणजे मी मॅक्झिमम अँगल क्लिअर करायचा प्रयत्न करतो. तुम्हाला याचं उत्तर ऑब्व्हियसली अवेलेबल आहे सगळे, पण जे हिडन एरिया आहेत ना, जो आपण दुर्लक्षित केलेला भाग आहे का, तो तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय मी. क्वेश्चन नंबर 40. आता पुन्हा सेम लोकसंख्येबाबत दिले. वैशिष्ट्य लोकसंख्या संक्रमणाची कोणती अवस्था आहे? ह्याच्यामध्ये त्यावेळेला वेगळी अवस्था विचारली होती. इथं कृषी क्षेत्राचा घटत प्रमाण, म्हणजे आता त्या अवस्थेत किंवा कुठल्याही प्राथमिक अवस्थेमध्ये कृषी क्षेत्राचं प्रमाण जास्त असतं. इथं काय म्हटलं? घटत प्रमाण. उद्योग क्षेत्राचा वाढता विकास, मृत्यू दरात होणारी घट, जन्म पातळी. तुम्ही त्या अवस्थेचा नीट अभ्यास केला की तुम्हाला लक्षात येईल ही सरळ सरळ दुसरी अवस्था आहे. कारण उद्योग क्षेत्राचा वाटा वाढतोय, कृषी क्षेत्राचा कमी होतोय. आणि तिसऱ्या अवस्थेत जर तुम्ही गेला तर सेवा क्षेत्राचा वाटा सर्वात जास्त असतो, आणि मृत्यूदर आणि जन्मदर दोन्हीही कमी असतं त्याच्यामध्ये. त्यामुळे ही जी आहे ही दुसरी आहे. आणि मग आता ह्याच्यानुसार तुम्हाला जर काही बदलले पॅरामीटर्स, तर अवस्था सुद्धा बदलता आली पाहिजे, सांगता आली पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 41. आता अशी कुठली केंद्र सरकारची तूट आहे की त्याला आपण काय केलं होतं? कर्ज निर्माण करणारी जमा असं म्हटलं जातं. याच्यामध्ये कुठलंही त्याचं उत्तर नाहीये, याचं उत्तर यापैकी नाही. आणि याचं उत्तर काय? राजकोषीय तूट. आता राजकोषीय तूट म्हणजे एकूण तुम्हाला जर अर्थसंकल्प विचारला, अर्थसंकल्प म्हणजे काय? एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च, त्याला आपण अर्थसंकल्प म्हणतो. 100 रुपये उत्पन्न आहे, 120 रुपये खर्च आहे. मग ही जी निर्माण झालेली तूट आहे त्याला आपण अर्थसंकल्पित तूट असं म्हणतो. आता ही तूट भरून काढण्यासाठी सरकार ऑब्व्हियसली काय करणार? कर्ज घेणार. मग कर्ज हे सरकारच्या उत्पन्नाचा भाग झाला ना. कुठल्या उत्पन्नाचा भाग झाला? भांडवली उत्पन्नाचा भाग झाला. मग सरकारने हे 20 रुपये कर्ज घेतलं, इथं उत्पन्नात टाकलं 20 रुपये. आता किती झालं? 120. म्हणजे उत्पन्न 120 आणि खर्च 120. मग जी अर्थसंकल्पित तूट निर्माण होऊ लागली ती किती झाली? 0. अशा पद्धतीने सरकारची तूट 0 दाखवल्यामुळं आपल्याला किंवा सरकारला, देशातील व्यक्तीला, उद्योजकांना खरंच सरकारचं उत्पन्न एवढं आहे का किंवा सरकारला तूटच नाही का, हे जर वास्तव कळायचं असेल तर मग नवीन संकल्पना जी आणली सुकुमार चक्रवर्ती समितीनं, ती म्हणजेच राजकोषीय तूट. अर्थसंकल्पित तूट तुम्ही 0 दाखवू शकता, ह्याचा अर्थ सरकारला कर्जच नाही असं वाटतं ना.
ते व्यवस्थित दिसलं पाहिजे. ऍक्च्युअल सरकारचा खर्च किती कळाला पाहिजे. म्हणजे सरकारला जे उत्पन्न मिळतं, समजा हे 20 रुपये मिळाले, मग सरकारचं हे असं उत्पन्न जे सरकारला भविष्यात परत करायचंय, कारण हे कर्ज स्वरूपात आहे ना. म्हणूनच सरकारचं हे उत्पन्न किंवा ही निर्माण झालेली तूट ही कर्ज स्वरूपात आहे. हिलाच काय म्हणायचं, राजकोषीय तूट. म्हणजे राजकोषीय तूट म्हणजे दुसरे काही नाही, कर्ज रक्कम सरकारची अशी जमा जी सरकारला भविष्यात परत करायची आहे. म्हणूनच हे सरकारची तूट ही सरकारला कर्ज निर्माण करणारी किंवा सरकारचं उत्पन्न हे सरकारला कर्ज निर्माण करणार आहे. त्यालाच आपण राजकोषीय तूट असं म्हणतो. तोच मी इथं उल्लेख केला. कर्ज निर्माण करणारी जमा, ही जी जमा आहे ना ही कर्ज स्वरूपात, ही आपण जमामध्ये कन्सिडर करतो, उत्पन्नामध्ये कन्सिडर करतो, पण ही राजकोषीय तुटीचा भाग असते. क्लिअर कन्सेप्ट. हा इथं आता हे ऍक्च्युली हे जरा थोडं कट करा, इथं चुकीचं आलेलं आहे. इथं जोड्या लावामध्ये तुम्हाला काय विचारलंय, इकडे कायदे आहेत आणि इकडे हे विचारलंय. आयोगाने फार जास्त असं तुम्हाला इयर वगैरे विचारलेलं मित्रांनो, पण परफेक्शन माहिती पाहिजे. मित्रांनो ते ऑप्शनच नाही, सोडून द्या हे. आणि आता इकडे सांगितलं पाहिजे बघून तुम्ही. नुसतं एमआरटीपी म्हणलं सांगा कधीच आहे, फेमा कधीच आहे, आरबीआय ऍक्ट कधीच आहे, फेरा कधीच आहे, त्याची गरजच पडली नाही पाहिजे. अजूनही तुम्हाला जर असं वाटत असेल की याच्याबाबत कन्फ्युजन आहेत, परफेक्शन आणा. एमआरटीपी 69 कुठे गेला, हे येतं ह्याचं, फेमा आरबीआय 34 आणि फेरा 73. संपला विषय. पटपट पटपट जोड्या लावता आल्या पाहिजे तुम्हाला. क्वेश्चन नंबर 43. स्थापन करण्यात रंगराजन समिती. यस, मी म्हणतो तुम्हाला पुढे प्रश्न आहे. अलग कार्यगट, गाडगिळ कार्यगट, लकडावाला कार्यगट यांचं ग्रामीणसाठी 2400, शहरीसाठी 2100 तोंडपाठ. तिकडे ओझा सांगितली होती पिढी 2250 तोंडपाठ. आता एकच उरली ना कॅलोरी निकषासाठी, रंगराजन. मग रंगराजन समितीनं ग्रामीणसाठी आणि शहरीसाठी काय सांगितले सांगा. म्हणजे इथे दिलेलं आहे त्याच्यापैकी एकही नाही. मग किती ग्रामीण आणि किती शहरी. अगोदर किती होती, ग्रामीणसाठी 2400, शहरीसाठी 2100. याच्यात चेंज काय केला त्यांनी, याच्यामध्ये त्यांनी इथे 2155 केलं, 2155 आणि इकडे 2090. संपला हा कॅलोरी निकषाचा भाग. आणि काय प्रश्न अवघड होता, हा पूर्ण लेक्चरचा भाग झाल्यानंतर तुम्ही रिवाइज करा. तुमचा कितीतरी दृष्टिकोन बदललेला असेल इकॉनॉमिक्सकडे बघण्याचा, आणि मग बघा आउटपुट काय मिळणार ते. क्वेश्चन नंबर 44. भारतातील बेरोजगारीचे मोजमाप करण्यासाठी इथं एनएसएसओ मार्फत, ऍक्च्युली हे एनएसएसओ मार्फत कोणत्या पद्धतीचा वापर केला जात नाही. आयोगाने असे प्रश्न विचारले बरं का तुम्हाला, फक्त बेरोजगारी विषयीचे कुठल्या पद्धतीचा आहे. करंट डेली स्टेटस आहे, करंट वीकली स्टेटस आहे, नित्य प्रमुख दर्जा आहे. आता हे जे मंथली हे नाही, जे एखादा व्यक्ती आहे तो वर्षभरातून जे 365 दिवसातून किती काम करतोय, त्याला एका ठराविक कालावधीमध्ये काम मिळतंय का, मिळत असेल तर रोजगारीत, नसेल तर बेरोजगार, अशी जी पद्धत आहे त्याला ही पद्धत म्हणायचं. युज्युअल प्रिन्सिपल अँड सबसिडियरी स्टेटस, युपीएसएस. पुन्हा एका ठराविक आठवड्यामध्ये एखादा व्यक्ती कुठल्याही 7 दिवसामध्ये एका दिवसात किमान 1 तास काम करत असेल, दॅट इज कॉल्ड ॲज करंट डेली स्टेटस, करंट वीकली स्टेटस. आणि एका आठवड्यामध्ये दररोज तो किमान 4 तास तरी काम करतोय का नाही, करत असेल तर रोजगारीत, नसेल तर बेरोजगार, दिस इज कॉल्ड ॲज करंट डेली स्टेटस. ह्या बेरोजगारी विषयीच्या पद्धती आहेत. संपला विषय. ही कुठून आली नाही ना, मग हेच तर विचारले प्रश्नात, कुठल्या पद्धती आहे आणि नाहीये. अजिबात अवघड नाहीये, फक्त तुम्हाला अभ्यास व्यवस्थित झालेला पाहिजे. क्वेश्चन नंबर 45. हा फिलिप्स ऑलरेडी डिस्कस केले आपण. सांगा आता, आता तिथं उत्तर सुद्धा सांगितलं तुम्हाला. फिलिप्स कर्व, लॉरेन्स कर्व, लॅफर कर्व. यस, उत्तर द्या. चला, त्याचं उत्तर यापैकी नाही, आणि यापैकी नाही मध्ये काय येतं हे मी सांगणार नाही, कारण ऑलरेडी आपण तिथे तिन्ही कर्व डिस्कस केले. क्वेश्चन नंबर 46. बर, आता याच्यामध्ये इथपर्यंत झालेले आहेत. उरलेल्या प्रश्नांचं लगेच डिस्कशन आपण पुढच्या याच्यामध्ये कंटिन्यू करूयात. होपसो की या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर कळतात मी काय सांगतोय ते. हा सगळा पार्ट व्यवस्थित बघा, इम्प्लिमेंट करा. बाकी काय असेल तर आपल्याला ऑफिसमध्ये कॉन्टॅक्ट करता येईल, बोलता येईल. पण एवढाच आमचा उद्देश, हेतू आहे, तळमळ आहे, तुमच्यात इम्प्रुव्हमेंट व्हावी. जे ज्या गोष्टी आतापर्यंत तुमच्या समोर आल्या नाहीत किंवा ज्या अप्रोचनी समोर यायला पाहिजे त्या आल्या नाहीत, त्या मी तुमच्या आणण्याचा प्रयत्न करतोय. दॅट्स इट. बाकी तेच जीडीपी, तेच कन्सेप्ट वारंवार आयुष्यभर आपण तेच करत आलो ना, तरी मार्क का नाही आले त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. चलो, सो आवर्जून या पद्धतीचा अभ्यास करा आणि
व्यवस्थित तुमच्या सगळ्या गोष्टींचं इव्हॅल्युएशन करून त्यात बदल करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. थँक्यू सो मच.